राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील आणि P24 या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, माझ्यासोबत जे व्यक्ती बसलेले आहेत त्यांची मी राजकीय ओळख तर करून देईलच, परंतु त्यापेक्षाही त्यांची एक जुनी ओळख आहे. म्हणजे एक वेगळ्या शब्दातून सांगायचा प्रयत्न करतो. वाळवंटातून एखाद्या झऱ्याचा जन्म होतो आणि त्या झऱ्याचं पुढं नदीमध्ये रूपांतर होतं. मी हे सगळं यासाठी बोलतो आहे कारण जे आपल्यासोबत बसलेले आहेत त्यांच्या परिवाराचा आणि राजकारणाचा फारसा असा काही संबंध नव्हता. पण अशा घरातून येऊन आज महाराष्ट्र म्हणजे ह्यांचं आंदोलन कुठेही असेल तर पोलीस आणि महाराष्ट्र प्रशासन हे दोघे खडबडून जागे होतात. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष आदरणीय गजानन काळे साहेबजी. सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. जसं मी सांगितलं की वाळवंटामध्ये एखाद्या छोट्याशा झऱ्याचा जन्म होतो आणि पुढे जाऊन त्याचं नदीमध्ये रूपांतर होतं. ही गोष्ट आपल्या परिवाराबद्दल बोलतो आहे मी. म्हणजे यांचे वडील, मी तुम्हाला आणखी एक सांगतो की वडील एकेकाळी भाजीपाला विकायचे आणि इस्त्री करायचे, पण आज हेच अशा परिस्थितीमध्ये पोहोचलेले आहेत की रोज इस्त्रीचे खादीचे कपडे घालून फिरतात. हा सगळा प्रवास कसा आहे ह्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. तुझं पहिल्यांदा अभिनंदन, कौतुक करतो. खूप मागे लागलं होतंस आणि या सगळ्या याच्यात माझ्या त्या परिवर्तन यात्रा मित्रामध्ये आज आपण परत रात्री 10:30 वाजता बोलतोय. कसं आहे अमोल, बरेच जण सामाजिक राजकीय क्षेत्रात आले, त्यातले 80 ते 90% लोक हे माझ्यासारखा संघर्ष करून आले. म्हणजे मला काय, मीच एकटाच संघर्ष करून आलो आहे आणि भाजीपाला विकणाऱ्याचं पोर मीच आहे किंवा इस्त्री करणाऱ्याचं पोर मीच आहे असं काही नाही. अनेक जण अधिकारी झालेत, अनेक जण CA झाले, डॉक्टर. मी राजकारणी झालो, मी समाजकारणी होतो, मी नंतर राजकारणी झालो, पण मी अजूनही समाजकारणी आहे. त्या विषयात जन्म झाला अमरावतीला, विदर्भात जन्म झाला माझा. नंतर वडील मुंबईत आले, नंतर माझा जन्म झाल्यानंतर मला इथे घेऊन आले आणि हळूहळू तो प्रवास अत्यंत सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातून मी आलेलो आहे. आणि मलाही स्वतःला वाटत नव्हतं की माझा कुठेतरी असा राजकीय प्रवास सुरू. एखादी आपली छोटी नोकरी, मी आपला 10वी नंतर ITI केलं आहे मोटर मेकॅनिकचा, आणि ITI नंतर असं वाटलं BSTत अप्रेंटिसशिप मिळाली, भविष्यात BST जॉब मिळाला म्हणजे आपल्या आयुष्याचं भलं झालं. एवढं अगदी साधी छोटीशी फ्रेम होती. पण सुदैवाने छात्रभारतीसारखी विद्यार्थी संघटना माझ्या आयुष्यात आली. डॉक्टर नायर डोळे सर असतील किंवा ज्यांनी ते नाव दिलं ते यदुराज थत्ते सर असतील, ही सगळी अशी खूप मोठी माणसं, मृणालताई गोरे असतील, ही सगळी मोठी माणसं, यांचं सगळ्यांचं सहवास, मेधाताई पाटकर असतील किंवा काय, ही सगळी मोठी माणसं यांना भेटलो, बाबा आढावांना भेटलो, खूप मोठ्या माणसांना भेटलो. विचारांची थोडी स्पष्टता यायला लागली, कामाची स्पष्टता यायला लागली आणि मग हळूहळू माझा समाजकारणाचा प्रवास मग कुठे तर राजसाहेबांसारखं नेतृत्व आवडू लागलं. त्यांचं मराठीबद्दलचा कडवटपणा जो आहे, म्हणजे वंदनीय बाळासाहेबांनंतर तो त्यांच्यात उतरला आहे. तर अनेकांनी सांगितलं आणि मला स्वतःला एक असं वाटलं की आपण राजसाहेबांबरोबर जोडले जावं. आणि मग मी माझ्या समतावादी छात्रभारतीसह राजसाहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला आणि तिथून माझा मग विद्यार्थी सेनेचा प्रवास, नंतर मग इथलं शहराध्यक्ष म्हणून, आता पक्षाचं प्रवक्ताही झालो आहे. त्यामुळे असं ते सगळं संघर्षाचं आयुष्य होतं. पण मुळामध्ये छात्रभारती संघटनेचे तुम्ही काम सुरुवात कशी केली? म्हणजे स्टुडंट होता, विद्यार्थी होता, विद्यार्थी ते एखाद्या संघटनेमध्ये काम करायचं, हा टर्न कसा काय होता? नाही, मी माझे ना गोवंडीमध्ये ज्ञानदीप क्लासेस होते. म्हणजे मला गजानन सर असंच म्हणायचं. तुम्ही त्यावेळेपासून मी 2-5 वर्ष क्लासेस चालवले. जरा बघितलं की इतर क्लासेसची फी काही लोकांना परवडत नाही, तर आपण अगदी नॉमिनल याच्यामध्ये मुलांना शिकूया, असं एक 200-250-300 मुलं माझ्याकडे होते. मी 10वी नंतर ITI केला, BSTत अप्रेंटिसशिप केली, कुठे काय फार. तर मी म्हटलं की आपलं हे क्षेत्रच नाही आहे मुळात मोटर मेकॅनिक आहे, तर आपण बाबा शिक्षकी क्षेत्रात हळूहळू बघू आपल्या क्लासेस आणखी थोडा मोठा भव्य दिव्य कसा करता येईल. तर त्या वेळात मला माझी ज्ञानसंपदा नावाची शाळा होती आणि त्या शाळेत काहीतरी 8वी की 9वीला काहीतरी मुलांना नापास केलं आणि मग छात्रभारती विद्यासंघटना त्यावेळातली त्याने तो विषय घेतला आणि मग त्या माध्यमातून तो माझ्यापर्यंत पोहोचला, कारण त्या क्लासेसमध्ये माझे विद्यार्थी बरेच. म्हणून तिथून माझ्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला त्या सगळ्या विषयामध्ये. आणि मग हळूहळू छात्रभारतीतून मराठीचा विषय घेऊन मग समतावादी छात्रभारती असं तो 1-2 गट
त्या विषयाचे झाले. आणि मग मी खूप आंदोलनं केली. म्हणजे मला आठवतं की फर्स्ट इयरच्या म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या मुलांना एक 8,000 मुलांना प्रवेश मिळाला नव्हता अच्छा त्यावेळेला. तर मग आम्ही वर्षा बंगल्यावर आंदोलन केलं मुख्यमंत्री रात्री 12 वाजता. त्याचं प्लॅनिंग केलं. म्हणजे अगदी असं डावपेच आखून बिकून आणि शांततेचं, म्हणजे काय कोणाला मारहाण बिराण वगैरे असं काही तोडफोड नाही, की थोडं क्रिएटिव्ह आंदोलन. असं मला ती सवय आहे क्रिएटिव्ह विषयाची, क्रिएटिव्ह आंदोलनाची. तर काय करू शकतो, तर काहीतरी युनिक. शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता, काहीच उपयोग नाही. आणि 8,000 मुलं कॉलेजच्या बाहेर राहणार होती. त्यांना नाईट कॉलेजचे पण सीट भरलेल्या होत्या, म्हणजे तोही पर्याय नव्हता. तर सीट वाढवणं हा पर्याय होता. सीट वाढवल्या जात नव्हत्या आणि सगळी पोरं सगळी बाहेर राहिली असती. त्यावेळी विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी. आणि आयुष्यातला पहिला तुरुंगवास आम्ही 3 दिवस डायरेक्टच, म्हणजे पहिलंच आंदोलन इतकं मोठं भव्य. आणि मग 3 दिवस आम्ही त्या सगळ्या तुरुंगात राहिलो, मजा केली. म्हणजे गाणी बिणी चळवळीची हे ते मजा, म्हणजे वेगळा अनुभव होता तो सुद्धा. की पहिला तुरुंगवास तुमचा खूप लवकर घडला. खूप खूप खूप. आम्ही 35 जण होतो. मुलं होती, मुली होत्या, काही माझे दिव्यांग काही मित्र होते अगदी. पण ते पण राहिले माझ्याबरोबर. म्हणजे आम्हाला पोलिसांनी कपडे, म्हणजे आम्ही तिथे घुसायचा प्रयत्न केला, मग तिने ओढलं, माझे कपडे फाटले माझे. त्याच्यात माझ्या एका मित्राने, बाबू म्हणून मित्र आहे, त्याने ते दिला. आता तो नाही आहे खरं माहिती, तर त्याचं अपघाताने हे झालं. तर त्याने ते टी शर्ट मला दिलं. असं ते भरपूर अनुभव होते, किस्से होते. आणि मग तिथून त्या आंदोलनाची मालिका सुरू झाली. मग म्हणजे इव्हन आम्हाला कोर्टात, मला आठवत आहे की आम्हाला 35 जणांना घेऊन गेले. कांबळे म्हणून जज होते. पोलिसांनी 14 दिवसाची PC मागितली. तर पोलीस आपले जज साहेब म्हणाले की अरे तुमच्यासाठी लढत आहे, तुमच्यातल्या अनेक घरातल्या मुलांना प्रवेश मिळालेला नसेल, सोडून द्या त्यांना. आणि मग आम्हाला तो जामीन कसा मिळवायचा इथून सुरुवात होती. काय जामिनीचे पेपर, काय जामीनसाठी काहीच माहित नव्हतं. वकील नाही, काय नाही. कांबळे नावाचे जे जज होते की त्यांनी ती गोष्ट त्यांना भावली, आवडली. त्यांनी काय तोडफोड केली का, त्यांनी विचारलं नाही. मग हे केलं का, नाही ते केलं का, कोणाला हाम केलं का, मारलं काय नाही, सोडून द्या. तर मग ते सुटका ती झाली. आणि मग आंदोलनाची हळूहळू मालिका सुरू झाली. आम्ही अनेक विषय घेतले, फेरपरीक्षाचे, विद्यापीठातल्या विषयाचे, मागासवर्गीय विद्यार्थीच्या स्कॉलरशिपचे, वसतिगृहाचे घेतले सगळे. असे भरपूर विषय रोज, म्हणजे आंदोलनाचं एक पॅशन होतं आम्हाला. आणि ती जी तयारी झाली ती आज मग मनसेत मी आल्यानंतर मला अनेक विषय सुचतात, वेगळे विषय घ्यायचे कसे, त्याची हाताळणी कशी करायची, त्याचं सगळं प्रशिक्षण जे आहे ते मला चळवळीतल्या त्या प्रयोगशाळेमध्ये मिळालं. मी तिथे तयार झालो. आणि मग मी ते आल्यानंतर तर राजसाहेबांनी खूप संधी दिली. म्हणजे मला वाटत नव्हतं की म्हणजे आम्ही कधी ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून तरी उभं राहू की नाही एवढे हे नव्हतं. पण साहेबांनी मागच्या वेळी विधानसभेची उमेदवारी दिली. एक 28,000 मतं मिळाली 10 दिवसाच्या तयारीत. आणि आता परत एकदा मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की गजानन काळेसाहेब आणि राज ठाकरे साहेब मनसेमध्ये येण्या अगोदर ते एकत्र भेटलेले एका स्टेजवरती. मला वाटते छात्र भारतीमध्येच तुम्ही काहीतरी काम करत होता. आणि त्यावेळेला राजसाहेबांच्या हस्ते तुम्हाला काहीतरी अवॉर्ड की प्रमाणपत्र की काहीतरी असं भेटलेलं. मला तुमच्या जेव्हा मी माहिती काढत होतो त्यावेळेला मला ते समजलं. नाही तसं नाही, पण एक विषय होता मला आठवत आहे की मनसेच्या अगोदर तुम्ही भेटलेला आहे. हां, भेट म्हणजे कसं की मला आठवतंय कुठलं ते सेंट जॉर्ज हॉस्पिटल होतं, मेडिकलच्या मुलांच्या बहुधा प्रवेशाचा की काहीतरी विषय होता. आणि त्यावेळेस मी विद्यासेनेत होता आणि साहेब म्हणजे शिवसेनेचे नेते होते मोठे, भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते साहेब. तर मग साहेब त्यावेळेला तिथे आले होते बहुधा त्या हॉस्पिटलच्या याच्यात. त्यावेळी आमची भेट झाली होती त्या सगळ्या याच्यामध्ये. मनसेमध्ये येण्याच्या अगोदर साहेब एकमेकांना भेटले. पण नव्हते की मी साहेबांच्या नेतृत्वाखालीच प्रवेश करेन. पण म्हणजे राजसाहेबांनी या महाराष्ट्रासाठी जे दिलंय करतात ते त्याबद्दल एक अप्रूप आहे आम्हाला. आणि कायम ते प्रेम, ती ओढ राहिली. आणि म्हणून मला वाटलं की मला कुठला राजकीय प्रवास सुरू करायचा असेल तर तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे याच नेतृत्वाखाली, ज्याला कला, क्रीडा, साहित्य, चित्रपट, सिनेमा, नाटक हे सगळ्या गोष्टी कळतात, ज्याची मला मुळातच आवड आहे, वाचनाची आवड आहे. तर माझा नेता पण त्या उंचीचा असायला पाहिजे. नाहीतर मग अनेक जण, आता माजी मुख्यमंत्री जे उभाटाचे प्रमुख आहेत ते एका ठिकाणी
मराठवाडा साहित्य संमेलनात गेले आणि तिथे सुद्धा खोकेबोकेच बोलत होते. आता मराठवाडा साहित्य संमेलनात जात आहेत तर मराठवाड्यातल्या साहित्याबद्दल किंवा एकूणच राज्याच्या साहित्याबद्दल, साहित्यातलं चाललेल्या याच्याबद्दल, लेखकांबद्दल, याच्याबद्दल, या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायला हवं. पण तो सेन्स नाही आहे आपल्या याच्यात. तर तो सेन्स माझ्या नेत्याला आहे फक्त. तो फक्त राजसाहेब ठाकरे ह्या माणसाला कळतं की कुठल्या व्यासपीठावर जाऊन नेमकं काय बोलायला पाहिजे. तर तो आवाका आहे त्यांच्या वाचनाचा, तो आवाका आहे त्यांच्या सगळ्या ज्ञानाचा. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणून मी ओढलो गेलो आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आपण साहेबांच्या भूतकाळामध्ये परत एकदा जाऊच पुढे. पण आत्ता नवी मुंबई म्हणजे बेलापूर मतदारसंघ असेल, या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात बॅनर लागलेत आणि प्रत्येक नवी मुंबईकराच्या तोंडावरती एक नाव आहे, ते म्हणजे गजानन काळे. ह्याचं कारण पण असंच आहे, यांनीच नुकतीच आता एक परिवर्तन यात्रा काढली होती. ह्या यात्रेचं उद्दिष्ट काय होतं आणि ही यात्रा पाठीमागची भावना काय होती, आपण त्यांच्याकडून ऐकूया. नाही, काय आहे अमोल, आपल्या देशाला आहे ना असं यात्रांचं हे आहे, खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे गांधींपासून आपण बघतोय त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे अगदी लालकृष्ण अडवाणी साहेबांनी सुद्धा यात्रा काढली होती. वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे. तुम्ही ज्या शहराचं नेतृत्व करता, जिल्ह्याचं नेतृत्व करता, ज्या राज्याचं नेतृत्व करता, म्हणजे मला आठवतं की गांधींनी ते म्हणजे आपले गुरु त्यांचे गोपाळकृष्ण गोखले ना भेटल्यानंतर सांगितलं होतं की मला आता ब्रिटिशांच्या सगळं सांगितलं की देश फिरून ये. आणि मग गांधी देश फिरून आले. त्यानंतरचे गांधी हे खूप वेगळे होते आणि मग त्यांनी काय करिश्मा, काय चमत्कार केला. आज आपण 2 ऑक्टोबर गांधी जयंती आहे, त्यावेळेतच ही मुलाखत होते आणि आपण गांधीबाबांबद्दल बोलतो. मी गांधीबाबाच बोलतो. तर मला असं वाटलं की मला ही माझी विधानसभा कळायची असेल आतून बाहेरून सगळ्या बाजूने, तर मी असं सलग ती यात्रा काढायला हवी. 24 तास नाही, पण आम्ही 16-18 तास लोकांमध्ये, म्हणजे 6 तास झोपायचे सोडले तर मी 16-18 तास फिरलोय, लोकांमध्ये गेलोय. नुसतं टॉवरमध्ये गेलो नाही, कॉलनीमध्ये गेलोय, छोट्या घरांमध्ये गेलो, MIGच्या घरांमध्ये गेलो, मी झोपडपट्ट्यांमध्ये गेलोय, मी तुर्बे स्टोअरला गेलोय, मी इंदिरानगरला गेलोय. असं सगळं केल्यानंतर मला आज खूप समृद्ध झाल्यासारखं वाटतं की इतक्या लोकांशी मला संवाद साधला. काही लहान मुलांशी, तरुणांशी, महिलांशी, अनेक ज्येष्ठांशी संवाद साधता आला. जे प्रश्न मला अनेक छोट्या छोट्या गोष्टी होत्या की अरे वाटायचे हे प्रश्न नसतील लोकांचे. म्हणजे त्या बेलापूरला राहुल नगर म्हणून एरिया आहे, जिथे आपल्या धाराशिवमधून आलेले 500,000 कुटुंब राहतात आणि त्यातल्या जवळपास 90% घरांमधल्या ज्या महिला आहेत त्या नवी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी घरकाम करायला जातात. तिथे 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाही. आपलं नवी मुंबईत म्हणजे मला मोरबे धरण बांधलं, इथले सत्ताधारी खूप असं बोंबलत असतात, पण तिथे पाणी पोचत नाही. त्या सगळ्या म्हणजे त्याचा त्रास झाला, दुःख झालं. नंतर मी बोललो अधिकाऱ्यांशी आणि आज 24 तास पाणी तिथे पोचतं. ह्या आपल्या यात्रेचा इम्पॅक्ट आहे. म्हणजे तो मुलगाही आता इथे आला होता. म्हणजे हे परिवर्तन यात्रेमध्ये घडले. हो, हे परिवर्तन यात्रेत घडले. आणि मग मी अधिकाऱ्यांना फोन केले. ही सगळी धाराशिवमधली मराठी कुटुंब आहेत आणि ह्या नवी मुंबईतली घरं सांभाळतात. नवी मुंबईतल्या ज्या घरोघरी जाऊन काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, पण त्या आमच्या माता भगिनींना पाण्याची सोय नव्हती, स्ट्रीट लाईट तिथले चालू नव्हते. आता ते खणखणीत आहे. म्हणजे मी आता त्याला भेट पण द्यायला जाणार आहे. पाणी किती फोर्सने येतं त्या दिवशी मला कौतुक करून सांगत होत्या सगळं की नाही चालू झालं, हे झालं, ते झालं. तुर्बे स्टोअरसारख्या ठिकाणी की अजूनही गढूळ पाणी येतं लोकांना. मग मी आधी म्हटलं की ते पाण्याची बॉटल घेऊन तुमच्याकडे जेवायला येतो. मग आता तिथे ते हे झालं आहे. LIG सारख्या ठिकाणी जिथे आपली सभा झाली, परिवर्तन सभा झाली या यात्रेतली, की त्या ठिकाणी सुद्धा 4-4 दिवस पाणी येतं. 10-15 हजार लोक तिथे राहतात. मग आम्ही फोन केला, आता तिथे बेसिक सुरू झालं आहे. तर अशी सुद्धा ठिकाणं आहेत की जिथे म्हणजे शिक्षण, आरोग्य, रोजगारावरती तर ही परिवर्तन यात्रा होतीच, पण हे सुद्धा विषय होते, छोटे छोटे विषय होते की ह्या विषयांना पण ह्या निमित्ताने स्पर्श करता आला, लोकांशी बोलता आलं. तर खूप असा वेगळा अनुभव होता. आणि मला अशी आडवी तिडवी उभी सगळ्या पद्धतीने माझी विधानसभा अशी सगळी पिंजून
काढता आली. त्यामुळे ते यात्रेच्या परंपरेतला मी आता एक यात्रेकरू झालो आहे. जसं तो वारकरी असतो तसं माझी ही वारीच पूर्ण माझ्या विधानसभेत होती. आणि मी म्हणत नाही की मला अख्खा पूर्ण विधानसभा कळाली, पण म्हणजे त्याच्यासाठी मला अजून परत एकदा जर भविष्यात संधी मिळाली आणि जर नवी मुंबईकरांनी विश्वास दाखवला, बेलापूर विधानसभेतल्या लोकांनी विश्वास दाखवला, तर परत एकदा मला एक धन्यवाद यात्रा काढायला आवडेल ह्या सगळ्या लोकांना. आणि ती आता तरी ही 8-10 दिवसांची होती, पण कमीत कमी 1 महिना मी ती धन्यवाद यात्रा काढेन. फक्त ती यात्राच असेल की लोकांच्या कामांची पोचपावती देऊन यात्रा असेल ती? नाही, सगळ्यात पहिल्यांदा तर मी आभार मानण्यासाठी, त्यांचे धन्यवाद देण्यासाठी ती यात्रा काढेन. आणि त्यांचे प्रश्न, त्यांचे हे, आणि याच्यातून त्या क्षणी त्या ठिकाणी रिझल्ट असते. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी तुर्ब्याला फोन केला, मग गढूळ पाणी बंद झालं आहे. मी ते फोन केला, पाणी सुरू झालं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. मी नेरूळच्या हॉस्पिटलला भेट दिली महानगरपालिकेच्या. मला 6 सप्टेंबरला एक फोन आला होता. मला अजूनही माझ्याकडे त्यांचं नाव आहे. कोणीतरी शिंदे नामक व्यक्ती होते आणि त्यांनी मला फोन केला. मी बेसिकली अननोन नंबर घेतो बऱ्यापैकी, नाही घेतलं तर परत कॉल करतो, नाही झालं तर 2 दिवसांनी कॉल करतो, पण कॉल करतो, प्रयत्न करतो की त्यांना टेक्स्ट हे ते आपल्या माध्यमातून जाईल. तर मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की साहेब, मी असं महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नेरूळला, पण मला 4,000ची औषधं बाहेरून घ्यायला सांगितलं. महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये. आपण एवढा मोठा डोलारा सांगतो नवी मुंबई महानगरपालिका, अशा मोठ्या मोठ्या इमारती करोडो 50, 100, 150 कोटी खर्च करून महानगरपालिकेने बांधल्या. जवळपास हॉस्पिटलच्या इमारती बांधायलाच 500-700 कोटी खर्च केले असेल, दिघ्यापासून ते बेलापूर. ते म्हटलं द्या फोन काय असेल तर मी बोलतो त्यांच्याशी. तर समोरचे काय व्यक्ती नव्हते आणि मग आल्यानंतर त्यांनी माझं नाव सांगितलं आणि त्यांना 4,000ची औषधं मिळाली. हे काय मी याचं कौतुक नाही सांगत, ते ठीक आहे, ते मिळालं. पण मला याच्यातून वाटलं की हे अनेकांना प्रश्न असू शकतात. आपण ज्यावेळी नेरूळ पूर्वला यात्रा आपली होती, परिवर्तन यात्रा, तर मी अचानक भेट दिली आणि मला खूप वाईट वाटलं ह्या सगळ्या गोष्टींचं की तिथे एक व्यक्ती वाट बघत होता 2 तास, आतमध्ये कोणी डॉक्टर नव्हता. मग मी तिथल्या डीनला बोलवलं, तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला. 5-50 लोक माझ्याकडे आली तो सगळा प्रश्न बघून की आम्हाला बाहेरून औषध सांगितलं, आम्हाला बाहेरून औषध सांगितलं. असे 5-50 जण केस पेपर घेऊन आले. जे काय करायचं ते मी केलं, ते काय त्याचा व्हिडिओ आहे. एक मुलगा होता की ज्याचं पाय सुजला आहे आणि सोनोग्राफी मशीन 2 तास झाले बंद आहे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये. मग त्याला आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये बसून वाशीला पाठवलं. जर आम्ही नसतो तर तो वाशीलाही गेला, तो घरी गेला असता किंवा त्याला कुठेतरी खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करतो. एवढे करोडो रुपये आपण आरोग्यावर खर्च करतो आणि अजूनही 50-60% नवी मुंबईकरांना खाजगी हॉस्पिटलचे दर परवडत नाही. त्यांचा विश्वास महानगरपालिकेच्या हॉस्पिटलवर. पण महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जर असे प्रकार होत असेल तर तुम्ही खाईत लोटताय किंवा तू खाजगी हॉस्पिटल जा, आम्ही काय तुझे उपचार करायला योग्यतेचे क्षमतेचे नाही आहे. ही परिस्थिती आहे नवी मुंबईतल्या. मी जे शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्यावर बोलतोय त्यातला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही या दरम्यान मग बेलापूर हॉस्पिटलला भेट दिली, त्याच्या अगोदर मी वाशीच्या हॉस्पिटलला भेट दिली. वाशीच्या हॉस्पिटलला काही दिवसांपूर्वी 2 वर्षाच्या बाळाला एक्सपायरी डेटचं औषध देण्याचा प्रयत्न झाला. ते दाम्पत्य आलं होतं आणि ते मूलसुद्धा शिवांश नावाचं जे होतं ते पण आलं होतं की एक्सपायरी डेट. आता ते अलर्ट राहिले, ते आई वडील हुशार होते म्हणून ते, पण ते जर दिलं गेलं असतं तर तुम्ही त्या पोराच्या जीवाशी खेळ करता. तर असे अनेक विषय आरोग्याचे इतके, आणि आपण स्वप्न बघतो की आपण 1-2 पाणी घ्या. आपण स्वप्न बघतोय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. म्हणजे इथले स्थानिक आमदार आहेत, त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आम्ही उभारणार महानगरपालिकेचं वगैरे आहे. ते हॉस्पिटल अजून तुम्हाला नीट ठेवता येत नाही महानगर. तिथे पुरेसे मनुष्यबळ नाही. म्हणजे आम्ही त्या नेरूळ बेलापूरला गेलो, नेरूळ आहे, माता बाल रुग्णालय आहे, 150-200 महिला मागे 2 गायनेक आहेत फक्त. आमच्या माता भगिनी 2-2, 4-4, 5-5 तास वाट बघतात. असह्य वेदना होतात. मला त्या आमच्या काही ताई भेटल्या की साहेब हे काहीतरी करा. मी अतिरिक्त आयुक्तांना फोन केला आणि म्हटलं वाढवा ना माणसं, भरती करा ना माणसं त्या सगळ्या ठिकाणी. हे अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळेच हे बदल करायचं असेल, हे परिवर्तन करायचं असेल तर चांगल्या माणसांना संधी मिळाली पाहिजे. सन्माननीय राजसाहेबांना संधी मिळाली पाहिजे.
तरच मला वाटतं हे आरोग्याची व्यवस्था बदलेल, शिक्षणाची व्यवस्था बदलेल आणि रोजगाराची व्यवस्था बदलेल. आता मुद्दा निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे देखील असे बरेच फोन येतात की महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधून हे सांगितलं जातं की आमच्याकडे पूर्ण गोळ्या भेटत नाहीत, चिठ्ठी दिली जाते आणि ते बाहेरून विकत घ्यावं. आता इथून पुढे म्हणजे आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेल किंवा हॉस्पिटलमध्ये जर असा अनुभव आला लोकांना, तर त्यांनी मनसेला संपर्क करावा का? नक्की. मी आता 1-2 दिवस फक्त त्यांना दिलेत महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना की तुम्ही बोर्ड लावा बाहेर की इथे 1 रुपयाचे औषध बाहेरून यायला कोणी सांगितलं तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क करा. कारण महानगरपालिकेचं धोरण आहे की 1 रुपयाचे औषध बाहेरून घेता कामा नये रुग्णाने. जर 2 दिवसात महानगरपालिकेने बोर्ड नाही लावले तर मी स्वतः बोर्ड लावणार आहे महानगरपालिकेच्या. मग ते दिघ्याचं हॉस्पिटल असेल, ऐरोलीचं असेल, नेरूळचं असेल, वाशीचं असेल, बेलापूरचं असेल, या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बोर्ड लावणार, त्या सूचना देणार की 1 रुपयाचे औषध तुम्हाला बाहेरून सांगितलं तर आमच्याशी संपर्क करा. जर करोडो रुपये तुम्ही टॅक्सपेअरचे खर्च करताय आणि या इमारती बांधताय, तरीसुद्धा जर आमच्या तुम्ही माता भगिनींना, आमच्या बांधवांना, आम्हाला नवी मुंबईकरांना बाहेरून औषधं घ्यायला सांगत असाल तर मग हे हॉस्पिटल बंद करा. नुसतं फक्त तुम्ही ह्या पद्धतीने लूट चालवली असेल. आता हे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी हे डॉक्टर आहेत म्हणून मी खूप शांतपणे सांगतो. मी डॉक्टरांचा सन्मान करतो आणि प्रत्येकजण डॉक्टरांना देवासारखं मानतो. आपल्याकडे ती प्रथा आहे, आपली ती परंपरा आहे बरोबर मराठी माणसाची. तर मला वाटतं यांनीसुद्धा त्यात सुधारणा केली पाहिजे. माझ्या आयुक्तांनाही विनंती आहे, या सगळ्या ठिकाणी म्हणजे सोनोग्राफी मशीन बंद पडते, मग एकच सोनोग्राफी मशीन आहे, मग दुसरी का नाही आणि 2 तासात ती दुरुस्त होत नाही? कुठल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने फोन केला तर हे होणार नाही? तुम्ही 1 वाजता जेवायचं सांगून 2:30 आणि 3 वाजेपर्यंत जातात काही कर्मचारी आणि तिथे 2-2 तास माणसं विवळत असतात, रांगेत उभी असतात, त्यांना बसायला सोय नाही, धड पाण्याची सोय नाही आहे. फक्त चकाचक हॉस्पिटल बनवायचे, मोठ्या इमारती उभ्या करायच्या, पण तिथे इन्फ्रास्ट्रक्चरच नसेल, तिथे मनुष्यबळ नसेल तर काय लोकांचे उपचार होणार आहेत? म्हणजे गोरगरिबांनी काय करायचं? मरायचं जाऊन एकतर, नाही तर खाजगी हॉस्पिटलचे दरवाजे ठोठवायचे, घरं विकायचे, सोनं नाणं विकायचं आणि त्यांच्या तुंबड्या भरायच्या. मग या खाजगी हॉस्पिटलचं पण दरपत्रक का नाही आहे? जर तुम्हाला 3 स्टार 4 स्टार रेटिंग आहे तर एक दरपत्रक असायला हवं ना. अहो 90% लोकांचे इन्शुरन्स नसतात, मेडिक्लेम नसतात. बरोबर. आणि असले तर 5 आणि 10 लाखाच्या वर नसतात. हे अपोलो हॉस्पिटल असेल, फोर्टिज, रिलायन्स वगैरे हे मोठे मोठे हॉस्पिटल, या हॉस्पिटलमध्ये गेलं की 15 आणि 20 लाखाच्या शिवाय बिल नाही होत 4-5 दिवसात. हा सार्वत्रिक अनुभव आहे. कुठून आणायचे एवढे पैसे? याच्यावरती काहीतरी नियंत्रण यायला पाहिजे ना खाजगी हॉस्पिटलच्या दरपत्रकावर. सर्जन सोडले, त्यांचा अनुभव सोडला, त्या हँडग्लोव्हपासून सगळ्याचा रेट सेम असतो ना. पीपी किटचा रेट सेम, इंजेक्शनचा रेट सेम, मेडिसिनचा. मग 19-20 फरक समजू शकतो फोर्टिजच्या आणि याच्या बिलामध्ये अपोलोच्या. 19 आणि 29. बरं, या सगळ्या हॉस्पिटलने सिडकोकडून प्लॉट घेतलेत ना सवलतीमध्ये. तुम्हाला जे प्रॉपर्टी टॅक्स मिळतो तो तुम्हाला सवलतीत असतो, तो तुम्हाला कमर्शियल लागत नाही. पाणी बिल तुम्हाला कमर्शियल लागत नाही. या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला सरकार पुरवतं तर तुम्ही चॅरिटी म्हणून हॉस्पिटल उभे केलेत ना. मग नफेखोरी कसली करताय? तुम्ही चॅरिटी म्हणून उभे केलेत ना. तेरणा चॅरिटी म्हणून आहे ना, MGM चॅरिटी म्हणून आहे ना. तुम्ही स्वतः विकत घेतलंय का कमर्शियल रेटने? नाही विकत घेतलेत. बरोबर. तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स कमर्शियलने आहे का? तुम्हाला लाईट बिल कमर्शियलने आहे का? तुम्हाला पाणी बिल कमर्शियलने आहे का? ते जर नाही आहे तर मग तुम्ही लोकांची सेवा करायला दिलं ना, तर त्याचं 1 रुपया असेल तर तुम्ही ₹1.25 घ्या हो. तुम्ही एवढं लावता की लूट. माणसांचं कंबरडं मोडतं. एखादा माणूस घरात आजारी पडला आणि तो मेजर आजारी असेल तर सर्वसामान्याला वाटत नाही की त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावेत, कारण त्याला माहिती आहे की हॉस्पिटल म्हणजे लुटीसाठी आहे. माणूस खाजगी हॉस्पिटलमधून बाहेर आला की कंबरडं मोडलेलं असतं बिल भरल्यानंतर. ह्या वेदना कळत नाही सरकारला, या वेदना इथल्या लोकप्रतिनिधीला कळत नाही. याच्यावर तोडगा काढावासा असं वाटत नाही, कारण शिक्षण संस्था यांच्या, या वरच्या 4 राजकीय पक्षाच्या लोकांच्या, हॉस्पिटल यांचे, या 4 राजकीय पक्षाच्या लोकांचे. त्यामुळे त्याच्यावरती काय नियंत्रण यावं, दरपत्रक असावं, ही मागणी हे करूच शकत नाही.
आम्ही ही मागणी केली की याचे दरपत्रक असायला पाहिजे, सर्वसामान्यांना परवडेल, त्याच्या खिशाला परवडेल असं शिक्षण महाराष्ट्रात का मिळत नाही आहे? सर्वसामान्यांना परवडेल, खिशाला परवडेल अशा हॉस्पिटलच्या आरोग्याच्या सुविधा सर्वसामान्यांना का मिळत नाही? अशा सुविधा महानगरपालिकेच्या जर तुम्ही मोफत सांगता तर का मिळत नाही आहे? आमचा आरोग्याच्या संदर्भातला हा सवाल आहे, हा प्रश्न आहे. आणि हा घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत की जर लोकांनी संधी दिली तर या खाजगी हॉस्पिटलचं दरपत्रक असेल. जर तुम्ही मनसेला संधी दिली, महानगरपालिकेच्या शासकीय हॉस्पिटलचे सगळं आम्ही एकदा सरळ करू. फोर्टिससारख्या हॉस्पिटलला नवी मुंबई महानगरपालिकेची अर्धी जागा दिली जाते आणि सांगितलं जातं की तुमच्या नवी मुंबईकरांना आम्ही 10%, 5% बेड देऊ. कुठे मिळतंय? इथले जे राजकारणी आहेत, इथले जे नगरसेवक आहेत, यांचे लोकप्रतिनिधी आहे, यांच्या घरातली लोकच तिथे ॲडमिट असतात. एक बोर्ड नाही फोर्टिस हॉस्पिटलच्या बाहेर किंवा महानगरपालिकेच्या बाहेर की इथे फोर्टिसमध्ये तुम्हाला सुपर स्पेशालिटी सुविधा मिळते. नवी मुंबईकरांना जेवढं अज्ञानात ठेवता येईल तेवढा प्रयत्न इथल्या लोकप्रतिनिधींकडून चालला. त्यामुळे शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, सगळ्या बाबतीतला एक मोठा गोंधळ नवी मुंबईत सुरू आहे. मग हा हॉस्पिटलचा एक खूप मोठा स्कॅम समजायचा का आपण? 100%. आणि याच्यावरती आरोग्य मंत्र्यांचं कुठेतरी दुर्लक्ष होतंय का? मुळात तर सगळ्यात पहिलं इथल्या लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष, यांना समजतच नाही. मी आरोग्यमंत्री तर आपल्याकडे इतका नेबळट दिला आहे, त्यांचे स्वतःचेच कॉलेजेस आणि स्वतःचे जे स्वतः माफिया आहेत शिक्षणातले आणि आरोग्यातले, अशी माणसं आज आरोग्य सांभाळत आहेत ज्यांना त्यातलं काही ज्ञान नाही आहे. त्यांना फक्त काय येण्याचं माहिती आहे, ते सगळं लेना बँक आहे सगळी. आपल्याकडे ह्या संदर्भातलं काही धोरणच नाही आहे. प्रॉब्लेम मेन हा आहे, ज्याला कळत नाही तो मंत्रिपदावरती आहे. ज्याला कळतं अशी माणसं द्या, मग त्या आरोग्यात सुधारणा होईल ना. आपल्याकडे त्या सुधारणाच होत नाही आहे कारण त्या माणसाला समजत नाही, इथल्या लोकप्रतिनिधींना समजत नाही की आपण शिक्षण, आरोग्य, रोजगारावर बोललं पाहिजे. हे बाकी सगळ्या विषयावर बोलतात, बाकी सगळे जाहिरात करतात. जे केलं नाही त्या कामांची सुद्धा जाहिरात करतात, त्याच्यावर पैसे खर्च करतात, त्याच्या संदर्भातले बॅनर लावतात. म्हणजे परिवर्तन यात्रा आम्हाला काढावी लागते, आम्हाला शिक्षण, आरोग्य, रोजगारावर बोलावं लागतं. हे या लोकप्रतिनिधींचं अपयश आहे. इथे राईट टू एज्युकेशनमध्ये जे आमचे गोरगरीब आहेत त्यांना ॲडमिशन्स मिळत नाही, याच्यावर लोकप्रतिनिधी बोलत नाही. आदरणीय अमित साहेब ठाकरे बोलतात, कोणीतरी कोर्टात याचिका दाखल करतं आणि मग शिक्षण मंत्र्यांना जाग येते, केसरकरांना, आणि मग त्याची अंमलबजावणी. केसरकरांना कळत नाही, या सरकारला कळत नाही की RTMधून पोरांना प्रवेश दिला पाहिजे. त्याच्यासाठी अमित साहेब ठाकरेंसारखं नेतृत्व पुढे येतं आणि मग ती गोष्ट घडते, मग ती गोष्ट होते. तर मला वाटतं या संदर्भात लोकांनी आता ठरवलं पाहिजे काय करायचं ते. नक्कीच मी हेच सांगू शकतो की 8 ते 10 दिवसाची ही परिवर्तन यात्रा होती. जर ह्या 10 दिवसामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींचा जर प्रश्न समोर येत असतील आणि त्यातले अर्धे प्रश्न 10 दिवसामध्ये मार्गी लागत असतील, तर ज्यावेळेला 5 वर्षाची परिवर्तन यात्रा विधानसभेची सुरू होईल त्यावेळेला डेफिनेटली नक्कीच जनतेच्या मनातली कामं पूर्ण झाली असतील. हो, 100%. आपण 2019ची विधानसभा निवडणूक लढलात. त्या दुर्दैवाने त्या विधानसभेमध्ये आपला पराभव झाला. परंतु त्या पराभवातून तुम्ही आत्ता काय शिकलात? कारण आत्ता परत विधानसभा येते 2024ची. नाही काय, मी नवी मुंबईकरांचे आभारच मानेन की 10 दिवसाची माझी तयारी होती. म्हणजे निवडणूक लढवणार की नाही या सगळ्या संभ्रमात असताना 10 दिवसात मला 28,000 मतं मिळालेले. मी 1 रुपया कुठल्याही गोष्टीला वाटलं नाही, काय नाही. फार साधनं नव्हती, पैसा नव्हता, मतदार याद्या काय त्या माहीत नव्हतं, सगळी काही पूर्वतयारी नव्हती, संघटन होतं पण फार नव्हतं. मी एकच गोष्ट शिकलो की निवडणुकीत तुम्ही जे फिरताना या निमित्ताने ते तुम्ही कधीच फिरत नाही. सगळ्या पद्धतीने तुम्हाला मतदारसंघ माहीत पडतो आणि तुम्ही काम केलं असेल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. त्यावेळेस नवी मुंबईकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मला 28,000 मतं मिळाली, एक अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाला सुद्धा. आणि त्यांची मी निराशा केली नाही. त्यांनी जो विश्वास दाखवला त्याच्या पुढच्या 5 वर्षात मी गोरगरिबांचे 800 ते 1000 कोटी वाचवले. सिडको सोडतधारक जे 8,000 सिडको सोडतधारक आहे त्यातले बहुसंख्य ह्या नवी मुंबईच्या पट्ट्यात राहतात. त्यांची 35 लाखाची घरं आपण
27 लाखात मिळवून दिली. प्रत्येक घरामागे 7 लाख रुपये आपण वाचवले. 600 कोटी रुपये गोरगरिबांचे आपण वाचवले. कंत्राटी कामगार 6,500 नवी मुंबई महानगरपालिका. आपण किमान वेतनातला फरक असा 135 करोड रुपये आपण कंत्राटी कामगारांचे मिळवले. कोविडमध्ये बिलांचं ऑडिट करून नवी मुंबईकरांना मी 5 कोटी रुपये परत मिळवून दिले. हे फक्त नवी मुंबईत झालं आहे, दुसऱ्या कुठल्याच शहरात झालं आहे. सायन पनवेल हायवे 20-22% खड्डे दिसतात, पण जे काही सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं ते आम्ही केलेल्या आंदोलनानंतर झालं. इथे नाही म्हणता म्हणता 550-56 कोटीची डाळ काय मी पकडून दिली, ती नवी मुंबईकरांमध्ये वाटली गेली, ती सरकारने वाटली. 800,000 कोटीची कामं भावे नाट्यगृह आमच्यामुळे 16 कोटी त्यांना मंजूर झाले. 800 ते 1000 कोटी गोरगरिबांचे आम्ही वाचवले या 5 वर्षामध्ये. या 5 वर्षामध्ये लोकांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला. मी पराभवणी खचलो आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या कार्यालयात होतो, कारण माझ्यासाठी हे सुद्धा खूप अनपेक्षित होतं की एवढ्या लोकांनी 10 दिवसात माझ्यावर विश्वास टाकला. त्यामुळे कोविड असो हे असो, मी माझ्या कार्यालयात होतो, मी हॉस्पिटलला होतो, मी लोकांची बिलं कमी करत होते. नुसतं लोकांची बिलं कमी केली याचा आकडा धरला तरी तो 5-25 कोटीच्या वर कोविडमधले. आणि नुसतं माझ्या अख्ख्या नवी मुंबईतल्या मनसेचे पदाधिकारी काम करत होते, त्यांचा 5-25चा आकडा परत वेगळा. परत ऑडिट करून आम्ही पैसे मिळवून दिले ते परत वेगळे. सातत्याने आम्ही कार्यक्रम घेतले. पश्चिम महाराष्ट्र महोत्सव घेतला, आम्ही मराठी चित्रपट महोत्सव घेतला, पोलीस तिथे पुस्तक कार्यक्रम राबवला, सोसायटी तिथे पुस्तक कार्यक्रम राबवला, घरोघरी जाऊन पुस्तकं लोकांना दिली. असे विविध कार्यक्रम ज्या कार्यक्रमाचा कधी विचारसुद्धा झाला नाही. आणि विविध आंदोलनं, विविध विषय घेऊन आम्ही लोकांचे प्रश्न सोडवले, आम्ही लोकांमध्ये गेलो. त्यामुळे आज नाही म्हणता 30 ते 40 शाखा कार्यालय, ज्या कार्यालयात आपण आज बसलो तशी कार्यालय आज नवी मुंबईत आहे. आणि उद्या परत 2 ते 3 कार्यालय सुरू होत आहेत रोज. म्हणजे राजसाहेबांचा शब्द आहे की ही कार्यालय नाही, ही न्यायालय आहेत, ही न्यायालय आहेत. आणि या न्यायालयात आल्यानंतर कुठल्याही सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल असा प्रयत्न आमच्याकडून सातत्याने होत असतो. त्यामुळे आम्ही काम केले, आम्ही रिझल्ट दिलाय. माझं फक्त एवढंच म्हणणं, तुम्ही तुलना करा. जे आता इच्छुक आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, जे काही तिकडून आयात उमेदवार इकडे 10 वर्ष तिकडे काही दिवे नाही लावले म्हणून इकडे आले, ज्यांनी इथे 10 वर्ष दिवे नाही लावले ते असतील स्पर्धेत, किंवा कोण अमुक असेल तमुक असेल, यांच्या कामाची आणि माझ्या कामाची तुम्ही बेलापूर विधानसभेतल्या मतदारांनी, नवी मुंबईकरांनी तुलना करा. माझ्याकडे कुठलंही संवैधानिक पद नाही आहे, तरी मी लोकांसाठी काम केलं आहे, रिझल्ट दिला आहे. 1-1 वर्ष 1-1 विषयाचा पाठपुरावा केला आहे. सन्माननीय राजसाहेबांनी त्याला साथ दिली, अमित साहेबांनी त्या गोष्टीला साथ दिली, शर्मिला वहिनींनी त्या गोष्टीला साथ दिली. पक्षाचे सगळे नेते माझ्याबरोबर होते, राजूदादा असतील, संदीप अविनाश जाधव असतील, माणसे असतील, सगळी मंडळी सोबत होती. याच्यामुळे मला 800,000 कोटी लोकांचे, गोरगरिबांचे वाचवता आले. आणि आजही आम्ही त्या विषयासाठी काम करतोय. आज शिक्षणाबद्दल बोलतोय, आज आरोग्याबद्दल बोलतोय, आज रोजगाराबद्दल. माझ्यावर 1700 कंपन्या रजिस्टर झाल्या सरकार. या 1700 कंपन्यांमध्ये नाही म्हणतो तर 1 लाख रोजगार पोरांना मिळतील. आपलं फक्त नवी मुंबईमधली, फक्त नवी मुंबईतले. याच्या अगोदर एक कंपनी रजिस्टर नव्हती. ना उद्योग विभागाने कधी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं, ना रोजगार विभागाने कधी लक्ष दिलं. 80% स्थानिकांना, म्हणजे 80% जॉब फॉर लोकल, जर सरकारचा नियम आहे 1968चा, याची अंमलबजावणी करायला आम्ही भाग पाडलं, जे कुठल्याही महाराष्ट्रात कधी कुठल्या शहरात झालं नाही. सातत्याने पाठपुरावा केला, आंदोलन केलं, त्या विषयाचा मागोवा घेतला. त्या सगळ्या 888 कंपन्या कौशल्य रोजगार विभागाला, 929 कंपन्यांना उद्योग विभागाने पत्र दिलं. हा पाठपुरावा नंतर आज हे यश. म्हणजे आम्ही जो विषय हातात घेतला आहे तो विषय आम्ही पूर्णत्वास नेला आहे. त्याचा अभ्यास करून, त्याच्या मागे जन आंदोलन उभं करून, त्याच्या मागे राजसाहेबांना उभं करून, त्याच्या मागे अमित साहेबांना उभं करून त्या विषय. मग कामगारांच्या विषयात अमित साहेब ठाकरे असतील, सिडको सोडाधारकांच्या विषयामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, बाकी सगळ्या विषयांमध्ये मध्ये शर्मिला वहिनी असतील. या सगळ्या मंडळींनी, पूर्ण ठाकरे कुटुंबाचं माझ्यावर प्रेम आहे, त्यांची मला कायम साथ मिळाली. ह्या सगळ्या विषयामुळे आज हे सगळे विषय पूर्णत्वास गेलेत. नवी मुंबईचे अनेक विषय आम्ही सोडवले आणि अजूनही विश्वास आहे की हे सगळे विषय सोडतात. एकदा या तरुण रक्ताला तुम्ही संधी द्या. 25 वर्षात जे काम झाले ना नवी मुंबईत, ते पुढच्या 5 वर्षात गजानन काळे करून दाखवेल. जस्ट कॅज्युअल हा प्रश्न विचारतोय, कारण एवढी
असंविधानिक पदावरती राहून कामं करण्यासाठी डेअरिंग लागते आणि ते तुमच्यामध्ये आहे. पण हे करत असताना तुमच्यावरती काही पोलीस केसेस पण झाले असेल. जस्ट कॅज्युअली विचारतोय, लोकांसाठी केलेल्या आंदोलनाचे असं किती केसेस आहेत आपल्यावरती? माझ्यावर 22च्या वर केसेस आहेत अमोल. म्हणजे मला तर मध्ये मध्ये राजसाहेबांनी सांगितलं की आता बस झालं, तू जास्त केसेस घेऊ नको. आता सोबतचे जे आहेत ते पण माझ्या सोबतच्या मंडळींवरती पण आहे. अविनाश जाधव असतील, संदीप देशपांडे, हे सगळे जी साहेबांची टीम आहे, या सगळ्यांनी साहेबांवर प्रेम केलं, महाराष्ट्रावर प्रेम केलं, मराठी माणसावर प्रेम केलं. आणि या सगळ्यांनी केस घेणं हे आमच्यासाठी भूषण आहे, ते काय आमच्यासाठी दूषण नाही. आणि तसं आम्हाला काही वाटत नाही, कारण माझा महाराष्ट्रातला, देशातला सन्माननीय राजसाहेब ठाकरे हा असा नेता आहे की जन आंदोलनासाठी, लोकांसाठी 100च्या वर केसेस असलेला हा देशात एकमेव नेता आहे. देशात आजच्या घडीला स्वातंत्र्य लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात, बाकी सगळ्या लढ्यांमध्ये अनेक नेत्यांवरती विरोधी पक्षातल्या केसेस होत्या. सलाम आहे त्यांना, तर काही विषयच नाही. पण आत्ताच्या आधुनिक काळात, आत्ताच्या काळात 100च्या वर म्हणजे टोल नाक्याचं आंदोलन असेल, मराठी गाणी लागण्याचं असेल, मराठी सिनेमा लागण्याचा असेल, असा विविध विषयात तुरुंगात जाणारा आणि लोकांसाठी केसेस घेणारा हा महाराष्ट्रातला, देशातला एकमेव नेता आहे. आणि तो माझा नेता आहे, त्याचा मला अभिमान आहे. खरं तर ही गोष्ट ना आत्ताची तरुण पिढी आहे, यांना खरं माहीत नाही. परंतु जे 90च्या आणि 80ची पोरं आहेत ना, त्यांना ही गोष्ट फार चांगली माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांची व्हॅल्यू फार कमी होती 80-90च्या काळामध्ये, 90च्या काळाच्या पुढे. आणि मराठी चित्रपट लावायला देखील विनवण्या करायला लावायच्या. हे सगळं झालं राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा मुद्दा ज्यावेळेला उचलला, त्याच्यापासून आज जी महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना व्हॅल्यू भेटते, त्याचं खरं क्रेडिट जर कोणाला जात असेल तर ते राजसाहेब ठाकरे यांना जातं. खूप एक मोठे विचारवंत आहे. त्यांनी मला सांगितलेलं की राजसाहेबांची मराठीबद्दलची भावना आहे ना, ही नैसर्गिक आहे. त्यांची हिंदुत्वाची भावना ही नैसर्गिक आहे, त्यांना ती उपजत बाळासाहेबांकडून मिळाली. आता जे काही खोटे आहेत सगळे स्वतःला समजतात, त्यांची भावना ही नैसर्गिक नाही आहे मराठीबद्दलची किंवा हिंदुत्वाबद्दलची त्यांची भावना नैसर्गिक नाही. राजसाहेबांची ती भावना नैसर्गिक असल्यामुळे आपसूक मराठीबद्दलचं असेल, हिंदुत्वाबद्दलचं असेल, आपसूक त्यांच्याकडून ते निघतं. महाराष्ट्र सैनिक तो शब्द झेलतात आणि तशी कृती आमची त्या त्या शहरात आणि जिल्ह्यामध्ये होते आणि त्यातून एक रिझल्ट मिळतो. मुळात मला प्रमोद महाजन साहेबांचं खूप एक मोठं वाक्य आठवतं की विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणं हे आमचं काम आहे, रिझल्ट देणं हे आमचं काम नाही आहे. कारण विरोधी पक्षाचा जीवच एवढा असतो. आता विरोधी पक्षापेक्षा सुद्धा छोटा विरोधी पक्ष म्हणून आमचा जीव केवढा असेल, तरीसुद्धा सन्माननीय राजसाहेबांनी 65 टोल नाके बंद केले. आज तुम्हाला सगळीकडे मराठीचा जयघोष होताना दिसतो. कुठल्याही मराठी माणसावर मराठी बाबतीत अन्याय झाला की तो मनसेच्या कार्यालयामध्ये येतो. नाशिकचा सन्माननीय राजसाहेबांनी पूर्ण कायापलट केला. CSR फंडातून करोडो रुपयाची कामं केली, महापालिकेचा एक पैसा वाया घालवला नाही. ठिकठिकाणी ह्या नेत्याने जे काही केलं आहे त्याने महाराष्ट्राचा एक म्हणजे आज महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा राजसाहेबांचं नाव अनेक दहशत आहे, आदरपूर्वक ते नाव घेतलं जातं. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रातला बुद्धिजीवी माणूस असेल किंवा काय असेल, अगदी विरोधी पक्षातला एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, त्यालासुद्धा राजसाहेब ठाकरे या नावाचं एक अप्रूप आहे, त्याच्यावर एक गारुड आहे. मलाही आता ह्या परिवर्तन यात्रेत अनेक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जाहीर टाकले. म्हणजे एक मला BJPच्या कार्यकर्त्यांनी ते टाकलं, अजूनही त्याच्या पेजवर आहे, त्याला अजून कोणी बोललं की नाही मला माहीत नाही, की या संपूर्ण नवी मुंबईमध्ये सगळ्या यात्रांमध्ये मनसेची यात्रा सगळ्यात प्रभावी आहे. कारण त्यांनी मुद्दे चांगले घेतलेले, रास्त मुद्दे घेतलेले. अनेक उभाट्याच्या कार्यकर्त्यांनी मेसेज केले की आम्ही तुमच्यासोबत आहोत. अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवले की तुम्ही मुद्द्याचं बोलताय. तर मला वाटतं हे आमचं यश आहे आणि लोकांना आता ते हळूहळू पटू लागलं आहे. जसं मी म्हटलं की LIGची घरंसुद्धा नियमित झाली पाहिजे, ती कुटुंब विस्तारापोटी झालेली आहे. ती MIGची घरं आहेत, ती नियमित झाली पाहिजे. असे वेगळे विषय आपण घेतले. जसं आज मी म्हटलं की वाशी आणि ऐरोली टोल नाका तुम्ही टोलमुक्त करा ना, किमान नवी मुंबईला तर करा. MH43ला तुम्ही करा. कोस्टल रोडमध्ये तुम्ही 70,000 झाडं कापणार आहात. पर्यावरणाचा राज करून आम्हाला कोस्टल रोड नको आहे, तो विकास नको आहे. तुम्ही आमच्या मच्छीमार कोळी बांधवांना तिथून नष्ट करणार, त्यांच्या रोजंदारीवर येणार आहे, तर तो कोस्टल रोड. लोकांच्या हरकती सूचना घ्या आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा. असे आज विविध आपण विषय हाताळतोय.
एस टी डेपोचा विषय. एस टी डेपोसाठी 1989 पासून प्लॉट आहे नवी मुंबई. कुठल्या आमदाराचं लक्ष नाही, कोणी पाठपुरावा करत नाही, कोणी पत्र देत नाही. ह्या यात्रेत मी ते लक्षात आणून दिलं की एस टी डेपोसाठी 3-4 एकरचा प्लॉट आहे, पण तिथे एस टी डेपो नाही आहे. तिथं तर काय सध्या काय 200-250 गाड्या तिथे पार्क आहेत. कोणीतरी अग्रवाल नावक कंत्राटदार आहे, तो एका 24 तासाचे 240 रुपये रोजचे काय, महिन्याचे काय, आणि असे 1-2 करोड रुपये वर्षाला तो कमवतो. ना सिडको बरोबर आहे त्याचं ॲग्रीमेंट झालं, ना कुणाबरोबर ॲग्रीमेंट झालं, आणि कुठल्या प्रशासनाचं त्याच्यावर घंटा लक्ष पण नाही आहे. आमच्या सगळ्या आया बहिणींना, माता भगिनींना घेऊन आम्ही त्या सगळ्या रोडवर यायचं. वाशी हायवेला उभं राहायचं, नेरूळ LPला उभं राहायचं, हायवेला बेलापूरला उभं राहायचं. तिथे शेड नाही, ऊन वारा पाऊस आला तर भिजायचं. तिथे बेंचेस बसायला नाही, वॉशरूमची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, जेवणाची सुविधा. नवी मुंबई असं असेल की जिथे एस टी डेपो नाही आहे, पनवेलला एस टी डेपो आहे, आणि आम्ही सांगणार आम्ही नवी मुंबई 21व्या शतकातलं महानगर सिंगापूर करायला निघालेत. साधा एस टी डेपो तुम्हाला बांधता नाही आला, कसलं तुम्ही यश सांगते स्वतःचं. खरं ते बाहेरच्या लोकांनाही विश्वासच नाही बसणार की ज्या नवी मुंबईचं जगामध्ये नाव केलं जातं त्या नवी मुंबईमध्ये अक्षरशः लोक, मी बघतो रात्रीच्या वेळेला वगैरे अंधारामध्ये एवढ्या स्पीडने गाड्या येतात, आणि गावी जाण्यासाठी लोक रोडवरती, हायवेवरती उभे राहतात. लाईट नाही, स्टँड नाही तिकडे. घेऊन आपल्या 70 वर्षाच्या आई वडिलांना घेऊन हे करावं लागतं. हे याचं दुःख नाही होत का इथल्या लोकप्रतिनिधींना की आपण हे करायला हवं म्हणून? ची रग संपली, यांच्या भावना संपल्या, हे डिस्कनेक्ट झाले. आउटडेटेड नेते आहेत, आउटडेटेड नेते आहेत. स्वतःच्या तुंबड्या भरायच्या, पैशावर पैसे कमवायचे, गाड्यांवर गाड्या हे करायच्या. लोकांच्या, सर्वसामान्यांच्या दुःखाशी यांना कसलीही लेनदेन नाही. त्यामुळे ही परिवर्तन यात्रा ही याच्यासाठी. मग अशी बोलताना एक विषय निघाला की यांच्या म्हणजे गजानन काळे साहेबांच्या मदतीचा एक किस्सा सांगतो. त्यांना कदाचित माहितीही नसेल गोष्ट. 2022 म्हणजे 2 वर्षापूर्वी ह्यांना मी एक फोन केलेला, आणि माझ्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती फोर्टिस हॉस्पिटलला ॲडमिट होता. त्यांचं बिल खूप जास्त झालेलं, तर ते बिल ह्यांनी माफ करून दिलं, कमी केलं. आज दुर्दैवाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला काही दिवसापूर्वी. परंतु त्यांना माहिती पण नव्हतं मी कोण आहे, आणि मलाही म्हणजे मला माहिती होती की नवी मुंबईचे ते होते. पण मी जस्ट फोन केला आणि साहेबांना सांगितलं की असं असं मला मदत पाहिजे. तर त्यांनी त्यांची विलास म्हणून एक त्या मार्केट यार्डची तिकडे ऑफिस आहे त्यांचं, त्यांना भेटा सांगितलं, आणि ते माझ्यासोबत फोर्टिस हॉस्पिटलला आले. त्यांनी तात्काळ बिल कमी केलं आणि आमची पेशंट रिलीज केलं, तर त्यावेळेला दिलं होतं. हे 2022ची माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. असं बरेच लोकांना तुम्हाला अनुभव आले असतील. साहेब, मला हेच विचारायचं आहे की आता जसं तुम्ही सांगितलं की 2019च्या वेळेला सुरुवात केलेली 10 दिवसाचं हे भेटलं, त्यापासून आत्ता 2024ला पूर्ण नवी मुंबईमध्ये सगळ्या गाड्यांवरती वगैरे तुम्हाला बघायला भेटत असेल आपला हक्काचा गजानन काळे. हे लोकांच्या मनामध्ये स्थान कसं निर्माण केलं ह्या 5 वर्षात? नाही, आम्हाला ना राजसाहेबांनी एकदा खूप छान सांगितलं होतं की अनेक ठिकाणी आहे ना, तुम्ही बॅनर घेऊनच गेला पाहिजे, झेंडा घेऊनच गेला पाहिजे, घोषणा. लोकांच्या मदतीला जा. लोकांनी विचारलं पाहिजे काम झालं, अरे पक्ष कुठला तुझा? तर ह्या संस्कारातून आम्ही आलो आहे मला वाटते. तर राजसाहेबांच्या संस्कारातून, राजसाहेबांच्या विचारातून ज्यावेळी एखादा महाराष्ट्र सैनिक तयार होतो, तर मला वाटत नाही की ते पोचवायला लोकांपर्यंत, आणि तुमची भावना खरी असेल, तुमचा प्रामाणिकपणा असेल, तर ते लोकांपर्यंत पोचतं असं मला वाटतं. प्रचंड मेहनत घ्यावी लागते. नक्कीच तुम्ही विरोधी पक्षात असला, साधनं तुमच्याकडे कमी असली, पण माझी ही सगळी मुलं जी तयार झालेली आहेत राजसाहेबांच्या सगळ्या तालमीत, आम्ही सगळे हे आपोआप, म्हणजे ते कोणीतरी एका गाडीवर, आमचा एक विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, मलाही माहीत नव्हतं की तो असं काहीतरी घेऊन आला, आणि तुला साहेब या ना, बाहेर या ना जरा थोडंसं. म्हटलं का रे, तुम्ही बाहेर आहे. आणि ते झाकलेलं होतं. तर मी म्हटलं तुझी काय काच फुटली आहे का, आणि तुम्हाला फुटलेली काच का दाखवायला आणलीस? तुला नाही, हे फक्त जरा असं करा. म्हटलं करू. मग ते आपलं केलं. बघतो तर ते आपला हक्काचं गजानन असं त्याने त्याच्या त्या गाडीवर लावून आणलं. तो बोला साहेब हे आपण असं करूया. म्हटलं ठीक आहे. आता नवी मुंबईतल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या डोळ्यात दिसतंय की इथे मनसेचा आमदार निवडून आला पाहिजे. त्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला वाटतं की आपण 10-12 वर्ष इथे सातत्याने वेगवेगळ्या विषयावर काम केलं आहे, लोकांना रिझल्ट दिले, तर ह्यावेळी आपली हक्काची जागा आहे. आणि ह्यावेळी नवी मुंबईकर, बेलापूर विधानसभेतला मतदार 100% त्याचा रिझल्ट. मला आता एक वाईट, मी लोकांमध्ये जातो, भेटतो ना, तर ते कळतं
की आमचे पोलीस बांधव येऊन भेटतात, ते हात मिळवतात. आणि तरुण मुलं येतात की साहेब तुम्ही चांगलं काम करता, आम्ही तुमच्यासोबत. तर लोकांना आता ते पटू लागलं आहे की विधानसभेचा जो उमेदवार त्याने राज्यातल्या प्रश्नांसाठी बोललं पाहिजे. इथे अजूनही वॉटर गटर मीटर वगैरे हे ते धूर मारा, काय ती फवारणी करा, हे महानगरपालिकेचे विषय. आम्ही एस टी डेपोचा विषय बोलतो, आम्ही महाराष्ट्र भवनचा विषय, आम्ही शिक्षणाबद्दल बोलतोय, आरोग्याबद्दल बोलतोय, रोजगाराबद्दल बोलतोय, आम्ही यालाजीच्या घरांबद्दल बोलतोय, प्रकल्पग्रस्तांची घरं नेहमी. हे जे 10 विषय, म्हणजे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे मी मागणी केली की शस्त्रास्त्र संग्रहालय असावं. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवकालीन इतिहासासाठी इथे शस्त्रास्त्र संग्रहालय नाही, एक टुरिस्ट स्पॉट नाही आहे की ज्याचा प्राऊड वाटेल, ज्याचा अभिमान वाटेल. ही मागणी आहे आमची. म्हणजे संतांचं एखादं तैलचित्राचं एखादं भवन का असू नये इकडे. जी काय आपली संत परंपरा आहे, इथे मोठ्या प्रमाणात सगळा वारकरी समाज राहतो या सगळ्या मतदारसंघात. तर ती संत परंपराची माहिती देणारी आणि आपल्या विविध 550-100 संतांच्या बद्दल एखादं तैलचित्राचं एखादं भवन उभं केलं पाहिजे. ते नाही आहे आपल्याकडे. अशा अनेक वेगळ्या आधुनिक गोष्टी करता येईल. बरं, राजसाहेबांचाच आवडता विषय शहर नियोजन आहे. त्यामुळे ते आमच्या संक्रमित झालं आहे की एखादं शहर आम्ही कसं बघतो, एखाद्या शहरात काय असायला हवं. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दलच्या आमच्या काही कल्पना आहेत, आमच्या काही डोक्यात काही आयडियाज आहेत. तर मला वाटतं जर नवी मुंबईकरांनी संधी दिली तर 100% ह्या विविध आयडिया आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात राबू. ह्याच्यामध्ये विद्यमान प्रतिनिधी जे आहेत ते प्रतिनिधींकडे ह्या गोष्टी जात नाहीत किंवा त्यांना हे समजत नाही की अशा प्रकारचं काय असावं नवी मुंबईकरांसाठी. आम्हाला तर इथे ना लिटरसी रेट म्हणजे सगळ्यात जास्त सुशिक्षित मतदार हा बेलापूर विधानसभेत आहे. पण ज्यांना साधं आपलं नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे मराठी, हिंदी आणि इंग्रजीत लिहिता येत नाही असे स्थानिक उमेदवार आहेत. मला काही कोणाच्या शिक्षणाबद्दल बोलायचं नाही, मी त्या याच्यात जात नाही, पण त्यांना ते समजत नाही आहे. बरं, जे काय दुसरीकडून इच्छुक आहे आता ते 10 वर्ष ऐरोली विधानसभेत आमदार होते आणि फक्त मी मंत्र्यांचा पोरगा म्हणून मला निवडून द्या एवढीच त्यांची एलिजिबिलिटी आहे, एवढीच त्यांची कार्यक्षमता आहे. 10 वर्षात त्यांनी तिकडे काहीच दिवे लावले नाही. ना ऐरोली डेव्हलप झाली, ना दिघा डेव्हलप झाला, ना रबाळे डेव्हलप झाला, ना घणसोली कोपरखंड. मोठ्या बिल्डिंगी इमारती उभ्या राहिल्या म्हणजे डेव्हलपमेंट नसते. तिथल्या शिक्षण, आरोग्य, रोजगाराची काय परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीत दुसरे आहेत की जे 2014ला उभे होते, 2014ला पडले, ते डायरेक्ट आत्ता उगवले. मी त्यांना ते कायम आय एम ऑलवेज सेव्ह म्हणून ते रिटायर्ड IAS आहेत. त्यांना वाटतं की झालं आता आपल्याला लोकांनी निवडून द्यावं. ही काम न केलेली, आत्ता कुठेतरी निवडणूक जवळ म्हणून हा GR काढ, तो GR काढ, हे सगळं चाललं आहे. स्वतःकडे मुख्यमंत्री आहे म्हणून ते करून घेणं. लोक यांना कंटाळलेत. बरं, ह्यातला कोणाचाही पक्ष निश्चित नाही, कोणाचाही पक्ष. म्हणजे जे रिटायर्ड IAS आहे ते म्हणतात की मला माझ्या पक्षानं नाही दिलं तर मी तुतारी फुंकेल. म्हणजे त्यांच्यामध्ये फिक्स नाही, त्यांच्यात ते गद्दारी करायला तयार आहेत. जे BJPचे 2 उमेदवार आहे त्यातला एक म्हणतो की मला नाही दिलं, बरं दोघांपैकी एकालाच मिळेल ना, तर तो दुसऱ्या पक्षात जाणार. यांच्या निष्ठा एका पक्षात टिकत नाही, ही लोक एका पक्षात टिकत नाही. आम्ही सन्माननीय राजसाहेबांपासून सुरुवात केली आणि आम्ही सन्माननीय राजसाहेबांकडेच आहोत. आम्ही आमच्या निष्ठा कुठेही पडत्या काळात पण विकल्या नाहीत, चांगल्या काळात तर विषयच नाही आहे. या महाराष्ट्राचं नवनिर्माण सन्माननीय राजसाहेब ठाकरेच करू शकतात. एकदा त्यांच्या हातात सत्ता द्या. या महाराष्ट्रात जे झालं नाही ते उभं करण्याचं काम राजसाहेब ठाकरे करतात. नक्कीच. कारण जरी डेव्हलपमेंट जरी करायची असेल ना तर ती दूरदृष्टी हवी आणि ती दूरदृष्टी फक्त आणि फक्त राज ठाकरे यांच्याकडे आहे. आत्ता धर्मवीर 2 हा चित्रपट आला. या चित्रपटामध्ये थोडंसं मी तुम्हाला घेऊन जातो. राजसाहेबांचा थोडंसं एक सीन दाखवलं. काय आहे तो प्रकार नक्की? कारण मला वाटतं तो राजसाहेब आणि आनंद दिघेंचा गॅप मधला तो फरक आहे त्याच्यामध्ये. मी नाही पाहिलं फार ते, पण मागच्या वेळी तुला आठवत असेल तर जो सिनेमा रिलीज झाला त्यावेळी आदरणीय दिघे साहेब हॉस्पिटलला असतात आणि राजसाहेब भेटायला जातात, उद्धव साहेब पण भेटायला जातात. आणि उद्धव साहेब आणि शिंदे साहेब त्यावेळी एकत्र पक्षात होते. त्यावेळी तो सिनेमा रिलीज झाला होता धर्मवीर 1. त्यावेळी दिघे साहेब म्हणतात की सन्माननीय राजसाहेब, आता हिंदुत्वाची धुरा तुमच्या खांद्यावर. तर मला वाटतं हा
आदरणीय दिघे साहेबांचा राजसाहेबांवरचा असलेला विश्वास होता की मराठ्यांची पताका आणि हिंदुत्वाची पताका जर या महाराष्ट्रात वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर कोण पुढे घेऊन जाऊ शकत असेल तर ते नेतृत्व एकमेव फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे. दिघे साहेबांना त्यावेळेला समजलं दिघे होतं. साहेबांना वाटलं होतं. बरं, शिंदे साहेब तर दिघे साहेबांचे शिष्य, पण आत्ताच्या सिनेमात तो काय आहे, त्यांनी कुठलं आभासी जग निर्माण करून ते बोलले, मी काय त्यात खोलात जात नाही. तो सिनेमाच मी अजून पाहिलेला नाही, त्यामुळे त्याच्यावर. पण जो पहिला मी पाहिला त्यातलं हे एकमेव वाक्य होतं की बाबा हे असं आहे. त्यामुळे मला निश्चित वाटतंय की जो कडवट शिवसैनिक आहे, जो खरा शिवसैनिक आहे, त्यालाही आज राजसाहेब ठाकरे यांच्यामध्येच प्रति बाळासाहेब दिसतात. पण खरं तर बाळासाहेबांकडून जी राजकीय आणि अशी वंशज पुढे आलेला आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे, त्यांनी हिंदुत्व सोडले असं म्हणायचं आपण. कारण आत्ता जे आपण बघतोय प्रत्येक म्हणजे आता तिकीट, मी असं ऐकतोय की तिकीटं पण ते मुस्लिम उमेदवारांना देत आहेत शिवसेनेकडून, आणि ते एका बाजूला झुकल्यासारखे असं दिसून येतात सामान्य जनतेला. साहेबांना काय त्रास होत असेल याची आपण कल्पना न केलेली बरी, मला असं वाटतं. आता हे जे दिसतंय ते समोर आहे, मी पार काय त्यात खोलात जात नाही. पण आता सगळं हिरव्या हिरव्या रंगाची गाळी घनदाट. आता लोकांनी ठरवावं की हे बाळासाहेबांना अपेक्षित होतं का. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला वंदनीय बाळासाहेबांनी कायम विरोध केला, ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराबद्दल, घराणेशाहीबद्दल आणि सगळ्याच विषयाबद्दल वंदनीय बाळासाहेबांनी सातत्याने मार्मिक असेल, सामना असेल याच्यातून प्रहार केला, तीच वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना उद्धव साहेबांनी त्यांच्या पायाशी घालणं. आता मुख्यमंत्रीपदासाठी काय झुलवत आहेत काँग्रेसवाले हे सगळं आता दिसतं. किती वेळा फेऱ्या उद्धवसाहेब दिल्लीला जाऊन आता करत आहेत आणि त्यांच्या पदरी काय आलं हे सगळं आता कळत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे अजून खरे रंग उद्धव साहेबांना अजून पुढच्या काही दिवसात दिसतील. त्यामुळे मी फार त्यात खोलात जाणार नाही, कारण मी विधानसभेपुरतं सध्या मतदारसंघाच्या त्या सगळ्या यात्रेपुरतं बोलतो. पण वंदनीय बाळासाहेबांना निश्चित वर वेदना होत असेल एवढं नक्की. मनसे पक्षाचं तुम्ही प्रवक्ते पण आहात आणि त्याच्यामुळे हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की भविष्यामध्ये, हा प्रश्न मी खरं तर संदीप देशपांडे यांना देखील विचारला होता, भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं वाटतं तुम्हाला? काय तसं संकेत वगैरे नाही. बघ, जर तर मी काय हे नाही करणार. शेवटी हे त्या दोघांच्या खूप मोठे माणसं आहेत, या दोन माणसांनी ठरवायचं असतं. पण आता नजीकच्या काळात तरी तसे काही संकेत मला पॉसिबिलिटी दिसत नाही. म्हणजे नक्की, म्हणजे मला वाटतं की राजसाहेबांनी एकला चलोरीच्या भूमिकेत साहेब आहे आणि इतकं उत्तुंग नेतृत्व आहे की मला वाटत नाही तसं काही हे आहे. आणि महाराष्ट्र नक्की राजसाहेबांना एक संधी देईल एवढा विश्वास मला आत्ताच्या घडीला, ज्या पद्धतीने राजसाहेब फिरत आहेत, ज्या पद्धतीने राजसाहेबांच्या दौऱ्यांना प्रतिसाद मिळतो. लोक ह्या चारही राजकीय पक्षाला कंटाळले. बरं, ऐन कैन प्रकारे ह्या चारही राजकीय पक्षांना कधी ना कधी संधी दिली आणि तरीसुद्धा महाराष्ट्राचं वाटोळं या सगळ्या लोकांनी केलेलं. तर मला वाटतं एक विश्वास लोक ह्यावेळी नक्की राजसाहेबांना दाखवले. खरं तर महाराष्ट्रामध्ये रोजगार आणि कंपन्या यायला हव्यात, परंतु पाठीमागच्या जर काय 5-6 महिन्याचा काळ बघितला, कंपन्या आपल्याकडून निघून जात आहेत. काय कारण वाटतं तुम्हाला की काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात पण कंपन्या निघून गेल्या? म्हणजे विलासराव देशमुखांचा किस्सा राजसाहेबांनी सांगितला. आपल्या महाराष्ट्रावरती ज्याचं प्रेमच नाही ना, अशी माणसं ज्यावेळी राजकारणात मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर जातात, यांचं मराठीवर प्रेम नाही आहे. म्हणजे 1968चा GR लागू करा, बरं त्या GRचा कायद्यात रूपांतर करा, अजून होत नाही आहे. सुभाष देसाई साहेब म्हटले होते आम्ही तो 80% स्थानिकांच्या जो GR आहे त्याचं कायद्यात रूपांतर करू. शिवसेनेचं सरकार असून सुभाष देसाई साहेब उद्योगमंत्री असून अजून झालं नाही, आत्ताही झालेलं नाही. म्हणजे CBSE ICSE बोर्डाच्या शाळांमध्ये धड एक पान पण धडा नसतो महाराजांवरती. खरं वाईट गोष्ट आहे ती. ही वाईट आहे ना. हे सगळं संयुक्त महाराष्ट्राचा धडा किंवा अभ्यासक्रमात तुम्ही समाविष्ट करणं, तर तो झालाय का? बोलाचा भात आणि बोलाचीच कडी, बाकी यांना काही करायचं नाही असंच चित्र आहे. आता याला जोडूनच प्रश्न विचारतो, कारण महाराष्ट्र जसं नवी मुंबईमध्ये वातावरण आहे मनसेचं, तसं पूर्ण महाराष्ट्रभर आहे.
जर मनसेचं सरकार आलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जो काही अभ्यासक्रमामध्ये पाठ्यक्रमामध्ये पाहिजे, जे CBSE आणि सगळ्याच अभ्यासक्रमामध्ये मनसे नक्की सामील करेल अभ्यासक्रमांमध्ये. साहेबांचं प्रेमच इतकं आहे महाराजांवरती. म्हणजे तुम्ही आश्वासन देताय मनगटावरती घेऊन छत्रपतींना फिरतो. आमचे राजमुद्रा जो फ्लॅग आहे त्याच्यात राजमुद्रा आहे. म्हणजे देशात हा पहिला झेंडा असेल कुठल्या तरी पक्षाचा की ज्याच्या झेंड्यामध्ये राजमुद्रा आहे. ते आम्ही आमच्या छातडावर घेऊन फिरतो. ती आमच्या झेंड्यात आहे आणि तो झेंडा आम्ही अभिमानाने घेऊन फिरतो. म्हणजे आत्ता ह्या 6 ऑक्टोंबरला या नवी मुंबईत कधीही प्रयोग झाला नाही. आम्ही वयोगट 14 ते 18 वयोगटातल्या 500 ते 1000 मुलांना शिवजन्मभूमी शिवनेरी जुन्नर इथे घेऊन चाललं की आमच्या मुलांनी किल्ले पाहिले पाहिजे. बाकीचं सगळं बघत बसतील काय असेल ते, पण त्यांनी किल्ले पाहिले पाहिजे. तिथे महाराजांचा स्पर्श अनुभवायला, तिथे महाराजांनी काय पराक्रम केलाय त्यांचं शौर्य अनुभवायला, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या ह्या बाळगोपाळ काय माझे मतदार नाही आहेत वयोगट 14 ते 18 तरी सुद्धा आम्ही घेऊन चाललोय. कारण मला ते वाटतं, कारण राजसाहेबांकडून आमच्या संक्रमित झालं की ह्या पोरांना दाखवलं पाहिजे. म्हणजे बाकीचे सगळे पुतळे जे काय कोकणात पुतळ्यांच्याबद्दलचं राजकारण झालं, ज्या पद्धतीने पुतळे उभं करणं, नुसतं स्मारकं उभी करणं, राजसाहेब म्हणतात गड किल्ले हे महाराजांची स्मारक आहेत, ती जपली पाहिजेत, ती आपल्या लोकांना दाखवली पाहिजे. म्हणजे तुमच्या बाजूला देखील छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहे, काही विषयच नाही आहे. त्यामुळे मला वाटतं हे आमच्यात आलेलं आहे आपसूक. परत आपण बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये येऊ, नंतर आपण रॅपिड फायरकडे जाणार आहोत. बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये कट्टर किंवा विरोधक कोण वाटतं तुम्हाला ह्या विधानसभेमध्ये? असा स्ट्रॉंग आहे कोण वाटतं? नाही, मला काय आता असं काही वाटत नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही खूप काम केलं. माझं प्रत्येक इथल्या असणारे राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक त्यांनी इतकं काम केलं आणि जीवापाड मेहनत ही सगळी पोरं करतात. ह्यावेळी नक्की मला वाटत नाही असं की आमच्यासमोर कोणी खूप स्ट्रॉंग उमेदवार असेल म्हणून. ह्यावेळी आम्ही घराघरात गेलो आहे. आता कशी तयारी आपली विधानसभेची? नाही, खूप चांगली तयारी चालू आहे. आणि निवडणुका हा भाग तर सोडा, पण नवी मुंबईकरांमध्ये आम्ही जातोय, त्यांचे शिक्षण, आरोग्य, रोजगाराचे प्रश्न घेतोय, घरांचे प्रश्न घेतोय, त्यांचे अजून इतर प्रश्न जे आहेत जे नवी मुंबईकरांना भेडसावणार आहे त्या प्रश्नावर जातोय, दाद देतोय, रिझल्ट देतोय. त्यामुळे तयारी हा भाग तर आहेच, जो काही मतदार यादी वगैरे याचं. पण लोकांमध्ये आता मनसेचं काम पोचवणं, आम्ही काय केलंय आणि आम्ही काय करणार, हा आमचा अजेंडा आहे. होय आम्ही हे केलंय, होय आम्ही हे करणार. म्हणजे तुम्हाला जस्ट एक अनुभव सांगतो माझा ट्रेनमधला. मी ज्यावेळेला बेलापूर स्टेशनला उतरलो, आपल्या सिवूड स्टेशनला, ट्रेनमध्ये लोक बोलत होती की, म्हणजे हिंदी होती खरं तर आणि मराठी पण होती, मिक्स होती, इस बार नवी मुंबई में गजानन काले कुछ तो करके दिखाएगा. अच्छा, आजचा अनुभव आहे माझा. अरे वा वा वा. म्हणजे ते इकडेचेच होते, आपल्या वाशी कोपरखरणीचे वगैरे होते. आणि ते ट्रेनमधून येतं आम्ही सोबत आलो, ते बोलत होते की इस बार पुरे नवी मुंबई में एक ही छार आहे, गजानन काय, असं ते ट्रेनमधले प्रवासी बोलत होते. तर आता आपण थोडं पक्षाच्या नाही हे नाही तसं नाही मी आज घेतलेला अनुभव सांगितला. थोडं पक्षाच्या राजकारणाकडे जाऊया प्रवक्तेत म्हणून. मनसेचे किती उमेदवार या निवडणुकीला उतरणार आहेत पूर्ण महाराष्ट्रात? राजसाहेबांनी 2-3 वेळा सांगितलं की 200 ते 225 उमेदवार, म्हणजे सगळ्यात जास्त उमेदवार हे महाराष्ट्र निर्माण सेनेचे असतील. मला गडचिरोली माझ्याकडे आहे. मला एक तुला किस्साही सांगावंसं वाटतं की अनेक ठिकाणचे उमेदवार साहेबांना आता वेगळ्या पक्षात नाराज महाराज. मी साहेबांना म्हटलं साहेब इथून आपल्याला येतं. साहेबांनी मीच होतो ज्यावेळी साहेब दौरा. साहेब बोलले ठीक आहे, ते आले की तिकीटं मागणार, मग परत त्यांच्या पोरांना. हे रग असलेले, तुझ्यासारखी रग असलेले तरुण पोरं आहेत का, तरुण पोरं, त्यांना संधी द्या. तर हा माझा नेता आहे. त्यावेळी पाठ भिंतीला टेकली तरीसुद्धा तो विचार करतो की सर्वसामान्य तरुणांमधून मी नेता घडवेल. तर मला वाटतं हा विचार करणारा हा एकमेव नेता आहे. बाकीचे सगळे कशामुळे बांधतात, जे काय सन्माननीय मोठे मोठे नेते आहेत त्या पक्षाचे प्रमुख, की अरे याच्याकडे पैसा किती आहे, याच्याकडे साधनं किती आहेत, हा माजी आमदार आहे का, हा माजी खासदार आहे का, तर चला याला तिकीट देऊ म्हणजे हा निवडून येईल. माझा नेता उलटा विचार करतोय
माझा नेता पुढच्या 20 आणि 25 वर्षानंतरचा विचार करतो की याला संधी कुठेच मिळालेली नाही, ते याला संधी देऊ, पुढची 25 वर्ष तो पक्ष तिथे टिकवून ठेवेल, तरुण मुलांची बांधणी करेल. तर अशी स्वप्न असलेली तरुण मुलं शोधणे हे राजसाहेब सतत काम करत असतात. नक्की तरुणांचा जर कुठल्या म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण बघितलं, एवढे पक्ष आहेत, तरुणांचा विचार करणारा जर कुठला पक्ष असेल तर तो म्हणजे मनसे आहे. कारण राजसाहेबांनी पाठीमागच्या बऱ्याचशा भाषणांमधून देखील सांगितलंय की तरुणांनी आमच्याकडे या, अगदी अगदी नक्की आम्ही संधी देऊ. असंच एक आपले तरुण नेतृत्व आहे तुमचे अत्यंत आवडते आणि लाडके अमित साहेब. हो. यावेळेला विधानसभेला उतरतील का, आणि जर उतरतील तर ते कुठल्या मतदारसंघातून? नाही, मला पर्सनली तसं काही कल्पना नाही आहे, कारण मला आता बैठकीत नेत्यांच्या काय झालं मी त्या बैठकीला नव्हतो, पण त्यांनी उभं राहावं, महाराष्ट्र सैनिक जीवापाड मेहनत करणार आणि ती कुठूनही उभे राहिले तरी ते निवडून येणार, एवढं काम त्या माणसाने केलं आहे. वन साईड केलं आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते गेलेत त्या ठिकाणी तरुणांच्या जथ्थे त्यांच्या मागे उभे राहिलेले मी पाहिले. सकाळी 9 पासून ते रात्री 2 पर्यंत काम करणारा, पायाला भिंगरी लावणारा ठाकरे, तहान भूक विसरून लोकांमध्ये सतत, म्हणजे आम्ही दौरा संपून आलोय, मी त्यांच्यावर 8-10 दिवस सगळ्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात होतो विद्यार्थी सेनेच्या. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर. शेवटचा दिवस सोलापूर होता. एक दिवस अगोदर आम्ही गेलो. आम्ही पोहोचलोच 1 वाजता. पोहोचल्यानंतर 1:30 वाजता जेवलो आम्ही त्या गेस्ट हाऊसला. बरं, गेस्ट हाऊसमध्ये जेवणारा नेता, हा 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणारा नेता नाही आहे. जे काय बाकीचे युवा नेते आहेत ना, ते गेले की कशा सोयी करतात हे आपल्याला महाराष्ट्राला माहिती आहे. आमच्याबरोबर जेवले तिथे. दिलीप धोत्रे आमचे नेते, त्यांचे ते होते, आमचे कार्यकर्ते होते. प्रत्येकाच्या ताटात येतंय की नाही, त्याच्यानंतर त्यांनी घासाला हात लावलं. स्वतः माझ्या रूममध्ये प्लेट पाठव रे, मला स्वतंत्र जेवायचं हे कर रे, तिथे कोणी यायचं नाही, असा हा नेता नाही आहे. जेवल्यानंतर आम्ही परत म्हटलं की साहेब आता, त्यांनी परत बैठकीला बोलवलं. काय तयारी, काय नाही, हे काय ते काय. शेवटी 3 वाजता मी म्हणालो की साहेब आपण लाखाचे पोषण द्या, आपण झोपा, आपल्याला सकाळी परत 8ला, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी बच्चू कडू साहेबांनी त्यांची बैठक होती सोलापूरला, जी बच्चू कडू साहेबांनी आले होते. तर मी बैठक म्हटलं साहेब भेटूया. परत 7:30लाच ते तयार झाले. मला फोन 3 वाजता हो की मी रेडी आहे, बच्चू कडू साहेबांना विचारा. बच्चू कडू साहेब पण रेडी होते, त्यांच्याकडे लोकांचे. मग मी परत घेऊन आलो. ते झालं, परत आम्ही सुरुवात. असं रोज 18-18, 16-16 तास हा माणूस काम करतो, लोकांना भेटतो, तरुणांना भेटतो, ज्येष्ठांना भेटतो. जिथे ज्येष्ठ दिसेल तिथे हा प्रचंड नम्र, अत्यंत संवेदनशील, अत्यंत अगदी प्राणीमात्रांबद्दल सुद्धा आणि लोकांबद्दल सुद्धा. म्हणजे माझ्या ब्रास बँड महोत्सवाला आले होते, त्या कार्यक्रमातून पण त्यांचं लक्ष, एक जो शॉन होता त्याला खाली कोणीतरी त्या सगळ्या कार्यक्रमातून हकलताना ते स्वतः 8 फूट उडी मारून आले आणि त्याला लळा लावला. तर मला वाटतं हा असा युवा नेता आहे की ज्याची लोकांना प्रतीक्षा आहे, ज्याचे लोकांना एक क्रेज आहे. MPSCचा असेल विषय, जिथे सुप्रियाताईंच्या इथे स्वप्नील म्हणून जो आमच्या MPSCच्या पोराने आत्महत्या केली, तिथे सुप्रियाताई पोचलं नाही, पण तिथे सन्माननीय अमित साहेब ठाकरे हे नेतृत्व पोचलं. त्यांनी गाडी काढली, फोन केला, आपण पुण्याला जायचं, आणि त्या पुण्यातल्या ग्रामीण भागात जाऊन स्वप्नीलच्या आईवडिलांना धीर दिला, त्यांच्याबद्दल बोलले, MPSCच्या मुलांबद्दल बोलले. पुण्यात ज्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न होते त्यावेळी 10-15 हजारचा तिथे मोर्चा काढला. ज्यावेळी ह्या नवी मुंबईत कंत्राटी कामगारांचा प्रश्न होता, मी म्हटलं साहेब आपण याल का मोर्चाला, आणि त्यावेळी ते नेते नव्हते. म्हणजे ते म्हटलेही असते की मी नाही येत, मला अजून काही साहेबांनी परवानगी नाही दिली, की कशाला. 2 ते 4 किलोमीटर हा नेता उन्हात चालला नोव्हेंबर 2019, राजकारणात नसताना. मी म्हटलं साहेब सगळे सफाई कामगार आहे, सगळे हे आहेत ते आहे, तुम्ही याल का, त्यांच्या कुटुंबाला खूप बरं वाटेल. हा नेता चालला आणि 135 करोड रुपये मिळवून दिले. 135 करोड. राजकारणात नसताना तर 135 करोड रुपये मिळवून दिलं, तर ते राजकारणात आल्यानंतर काय होऊ शकतं. एक ह्यालाच जोडून प्रश्न आहे, म्हणजे थोडासा वेगळा प्रश्न आहे. मनसेमध्ये लोक, त्याच्या आधी हा प्रश्न विचारतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं पोलीस पोचत नाहीत तिथं मनसेचे कार्यकर्ते पोचतात, बरोबर. पण मनसेमध्ये लोक मोठी होतात हळूहळू, पण ज्या वेळेला चांगली वेळ येते त्यांची त्यावेळेला ते सोडून निघून जातात. बरेचसे उदाहरण आहेत आपले वसंत तात्या आहेत आपले पुण्याचे. पक्षात आहे ना अमोल, लोक येतात आणि लोक जातात.
म्हणजे अनेक पक्ष तर मुख्य विरोधी पक्षनेता गेलाय रे. इथे काय आपल्या छोट्या मोठ्या लोकांची चर्चा होते. म्हणजे आपलं रामकृष्ण विखे पाटील गेले, स्वतः मुख्यमंत्री पण गेले. म्हणजे काय होतं की मनसेत आलं ना की टीआरपी खूप असतो. मनसेचा फॉलोअरच इतका आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा फॉलोअरच इतका आहे की आमच्यासारखा अत्यंत सर्वसामान्य मुलगा ज्यावेळी एखादा व्हिडिओ करतो, एखादा विषय घेतो, एखादा विषय सोडवतो, तर त्याला हाईपच इतकी मिळते, त्याला इतकं मीडिया अटेन्शन मिळतं, तितकं लोकांचं प्रेम मिळतं की आम्हाला वाटतं की अरे आमच्यामुळे ते झालंय. ते काय आमच्यामुळे झालेलं नसतं. त्याच्यामागे राजसाहेब ठाकरे नावाचा ब्रँड असतो. लोक आम्हाला रिस्पेक्ट देत नसतात, त्यांना माहिती की याच्या मागे राजसाहेब ठाकरे आहेत, याच्या मागे अमित साहेब ठाकरे, याच्या मागे शर्मिला वहिनी आहेत. म्हणजे मी तुला सांगेल की महाराष्ट्रात कुठेही आंदोलन झालं आणि कोणावर केस झाले की अमित साहेब ठाकरे तात्काळ फोन करतात, तिथल्या डीसीपीशी बोलतात, तिथल्या हा मला स्वतःला अनुभव आहे. त्या पोरांची सुटका होऊन ती पोरं घरी जात नाही तोपर्यंत हा माणूस अस्वस्थ असतो, तोपर्यंत हा माणूस झोपत नाही. एवढं प्रेम करणारी माणसं आहेत ही. म्हणजे आम्ही आंदोलन केलं, राजसाहेबांना जर फोन केला तर काय रे छान केलं, काय मदत लागणार, साहेब कमिशनरशी बोलतात. जे लोकांना वाटतं ना उपलब्ध नाही उपलब्ध, हे असं नाही आहे. मला असं काही अनुभव नाही आहे. जे काय पुण्यातले नेते त्यांनाही तसा अनुभव नाही. साहेब उपलब्ध असतात, साहेब भेटतात, बोलतात. तर मला वाटतं की फक्त मनसेतून हे सगळ्या पक्षात आयराम गायराम ये चालू होतं, पक्ष तिथेच असतो. आणि राजसाहेब ठाकरे एकदा म्हणाले होते की माझ्याकडे 2 शिल्लक राहिले तरी मी 2 कोटी करेन. या नेत्याचं आकर्षणच इतकं आहे की जाणाऱ्यांची संख्या कमी आहे, येणाऱ्यांची संख्या त्याच्यापेक्षा जास्त आहे, शेकडो लाखोनी आहे. आपण रॅपिड फायरकडे वळूया. महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला सगळ्यात चांगला विरोधक कोण वाटतो आता सध्याचं जे मंत्रिमंडळ आहे त्यात? मंत्रिमंडळात विरोधक ठीक आहे, म्हणजे असं काय आता विरोधी पक्षातच आम्ही आहोत. आता विरोधी पक्षात आहे कोण तसं पूर्णपणे? आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षात कोण नाही. विरोधी आम्हीच वाटतोय मला. असं काय कोण विरोधक वगैरे कुठे, स्पेसच कुठे आहे विरोधकांची? म्हणजे त्यांनी काय केलंच नाही, फक्त सरकारच्या विरोधात बोंबलून विषय कुठलाच हातात घेतला आणि सोडवलं पण नाही कुठला. म्हणजे विरोधक ह्याच्यासाठी मी बोलतोय की महाराष्ट्रामध्ये खिचडी झाली सध्या. कोण कुठल्या पक्षात तेच कळत. म्हणजे राष्ट्रवादी विरोधात पण आहे, राष्ट्रवादी सत्तेमध्ये पण आहे, काँग्रेस आपल्या शिवसेना विरोधात पण आहे. जनतेला हे कळणार कधी? किंवा आता विधानसभेमध्ये तर नक्की समजायला पाहिजे. माझं त्रास काय समजणार आहे? आत्ता जे काय ऐरे गैरे नत्तू खैरे ते नंतर ते कुठे जाऊन जाणार आहे त्यांच्या घरच्यांना माहीत नाही. म्हणजे मागाशी माझ्या बैठकीत एक जण खूप चांगलं बोललं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव आहे की ज्याचे लोकांना उमेदवार त्या त्या ठिकाणची बेसिक माहिती आहे आणि त्यांचं चिन्ह माहिती आहे. बाकीचे कधी अल्टीपल्टी हो जाय, इधर नाही मिळालं तिकडे, तिकडे नाही मिळालं इकडे. आतापर्यंत 14 उमेदवार पक्षाने 14 उमेदवार जाहीर केले आहेत. हा एकमेव पक्ष आहे की आत्ताच्या विधानसभेला उमेदवार सुद्धा जाहीर केले आणि आमचे उमेदवार कामाला लागलेले आहेत. म्हणजे नांदगावकर साहेब असतील, दिलीप धोत्रे असतील, संदीप देशपांडे असतील, आमचं राजू उंबरकर असतील, ही सगळी मंडळी कामाला लागली. सचिन भोयर असेल तो आमचं, ही सगळी मंडळी कामाला लागलेली आहेत. मला वाटतं की आघाडी घेतली साहेबांनी, दौऱ्यामध्ये आघाडी घेतली, उमेदवार डिक्लेअर करण्यामध्ये आघाडी घेतली. सभा बघा अजून लक्षात येईल. तुमच्या म्हणजे साहेब पण प्रवक्ते आहेत, राष्ट्रवादीचे एक प्रवक्ते आहेत अमोल मेटकरी, ह्यांचं ऑनलाईन म्हणजे ज्यावेळेला न्यूज चॅनलवरती एकमेकांशी इंटरॅक्ट होतं. अमोल मेटकरींना सल्ला काय द्याल तुम्ही? ते स्टोवमध्ये घासलेट जास्त टाकत चला आणि ते चोरीचं नसावं, एवढंच फक्त मी त्यांना सांगेल. मनसेमध्ये तुमचा सगळ्यात जवळचा नेता कुठला आहे? नाही, मला माझ्या सगळ्या समवयस्कमध्ये आहे ना, म्हणजे तसे मला पक्षातले सगळेच नेते म्हणजे नांदगावकर साहेब हे मी आल्यानंतर सगळ्यात पहिला भेटलेले नेत्यांपैकी नांदगावकर साहेब. आणि मला खूप आजही तो दिवस आठवतो. म्हणजे ज्यावेळी भेटलो आम्ही विद्यापीठाचं एक इलेक्शन जिंकून आलो होतो, मी छात्रभरतीत होतो त्यावेळेचे अध्यक्ष होते ते. पण आल्यानंतर राजसाहेब पण भेटले, छान वगैरे झालं सगळं. तर नांदगावकर साहेब त्यावेळी आमदार होते. नांदगावकर साहेब जाताना मला बोलले तुझा नंबर मिळेल का मला जरा? नांदगावकर साहेब बोलले. बापरे बोललो, माझी गृहराज्यमंत्री आणि मी जस्ट आलो होतो. म्हणजे मी 10-12 वर्षापूर्वीचा किस्सा सांगतो आणि मला खूप अप्रूप वाटलं.
आणि त्यांनी घेतला, नंबर सेव्ह केला, त्यांचा नंबर मला दिला. आजही त्यांना फोन करा, त्यांनी फोन नाही उचलला की त्यांचा परत फोन येतो, बोल गजानन. हा सगळ्यांना सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे पक्षातले सगळे नेते म्हणजे आंबेडकर साहेब, श्री सावंत साहेब, शिदोरे साहेब, ही सगळे नेते मंडळी समवयस्क म्हणून विद्यार्थी सेनेत माझ्याबरोबर ज्यांचा प्रवास सुरू झाला, मग संदीप देशपांडे असतील, मग अविनाश जाधव असतील, ही सगळी मंडळी जवळचे, भांडतो बोलतो, जे काय आम्हाला त्या वयातची मॅच्युरिटी नव्हती त्या ह्याच्यात, पण आता बऱ्यापैकी परिपक्वता आली आणि चांगली दोस्ती आहे. राजू दादा आहेत की म्हणजे ते आमदार झाले, ते आमदार व्हायच्या अगोदर आम्ही मित्र होतो. आमदार झाल्यावर मला आठवतं मी बोललो की दादा आता साहेब बोलायचं का तुला? नाही रे डिअर डार्लिंग असं. तर ते मला वाटतं की त्या माणसाला त्याच्या अजिबात गर्व नाही आमने. आणि अमित साहेब ठाकरे हे खूप माझा जवळचा नेता आहे आणि म्हणजे ते म्हणजे प्रचंड प्रेम आहे आमचं सगळ्यांचं. आणि माझं तर खूप आहे की म्हणजे ज्या क्षणी मला वाटलं की मी खूप त्रासात आहे, मी खूप संकटात आहे आणि मला वाटलं की आता इथून काय परत उभं राहणं कठीण आहे, त्यावेळी मला या पक्षात अमितसाहेब ठाकरे यांनी खूप सावरलं आहे, सांभाळलं आहे. खूप असं सपोर्ट सिस्टीम ज्याला म्हणतात, एक बॅकबोन आपला जो आहे तो कायम अमितसाहेब ठाकरे राहिले. छोट्या मोठ्या चुका झाल्या, हे झालं ते झालं, माणूस आहे, होत असतं सगळं काम करत असताना. पण खूप असं त्यावेळातसुद्धा ते ज्या पद्धतीने खंबीरपणे माझ्या मागे उभे राहिले, तर म्हणजे ते आठवत राहणार मला कायम. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की जी सतत सन्माननीय राजसाहेबांच्याबद्दल या महाराष्ट्रात एक अपप्रचार केला जातो की तुमच्या सभांना तर खूप गर्दी होते पण तुमचे उमेदवार निवडून येत नाही, तर यावेळी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाने ठरवलं की हे खोटं ठरवायचं, बदलणार, हे खोटं ठरवायचं. मी ते त्या जिद्दीने कामाला लागलो. माझ्या नोव्हेंबरला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक त्या जिद्दीने कामाला लागला की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सभा होतात, लाखोंच्या होतात आणि शेकडो त्यांचे आमदार निवडून येतात. जसे 2009ला वारं राजसाहेबांचं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट वारं यावेळी महाराष्ट्रात राजसाहेब ठाकरे या नावाचं घोंगावणार. आणि आता तर आम्हाला अमितसाहेब ठाकरेंची पण ताकद मिळाली. 2009ला अमितसाहेब ठाकरे राजकारणात नव्हते, त्यामुळे हे दोन ठाकरे जे आहेत ना, म्हणजे राजसाहेबांचे विचार, राजसाहेबांचे सगळं हे आणि अमितसाहेब ठाकरे ह्या नावाचा फिरणं, कार्यकर्त्याला ताकद देणं, त्यांच्याशी बोलणं, संवाद साधणं, त्यांच्या गाठीभेटी घेणं, प्रत्येक त्यांच्या दुःखात संकटात उभं राहणं. त्यामुळे हे डबल इंजिन आमचं, पहिलं एकच इंजिन होतं राजसाहेब ठाकरे या, आता डबल इंजिनने यावेळी मनसेची जी काय ट्रेन आहे ती सुसाट चालणार यावेळी आणि भल्याभल्यांचं धोरणे गेली यावेळी. नाही, आम्ही पण बोलतो, मी पत्रकार असतील किंवा राजकारणातले काही जे विशिष्टज्ञ आहेत त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की या वेळेला राज ठाकरेंना न विचारात घेता कोणी सरकार बनवू शकत नाही. 100%. आणि मी तर तुम्हाला सांगतो ना की टचवूड म्हणजे की आई एकविराचा आशीर्वाद किंवा आई भवानीचा आशीर्वाद, पण ही प्रत्येक सुप्त मनात इच्छा आहे महाराष्ट्राच्या आणि की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील. आपला तो पुढे प्रश्न मी विचारले. आता तुम्हाला थोडं कोड्यात टाकणारा प्रश्न आहे, जवळचे कोण आहेत, राजसाहेब की अमित साहेब? तुम्ही जसं आता सांगितलं होतं. अरे बापरे, मोठा विषय. नाही, मला काय म्हणतात ते, माझं दैवत राजसाहेब ठाकरे आणि माझं खूप म्हणजे आणि माझा नेता जो आहे तो अमितसाहेब ठाकरे. राजसाहेब ठाकरे हे नेत्याच्या पलीकडे आमच्यासाठी गेलेले आहेत. म्हणजे आपण देव ह्या ठिकाणी ज्याला बसवतो त्या ठिकाणी आता राजसाहेब ठाकरे पोचलेले आहेत. आणि अमितसाहेब ठाकरे हे माझे नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं सगळ्यांचा प्रवास सुरू आहे आणि प्रचंड अप्रूप आहे त्या माणसाबद्दल. त्यांच्या कामाची म्हणजे मला जी काही एनर्जी मिळते ती त्या माणसाकडून मिळते. ज्यावेळी पण मला वाटतं की मी थकलो आहे त्यावेळी मी त्यांचा विचार करतो, अरे ते दौऱ्यात किती यार चालले, किती फिरले, किती आहे. म्हणजे अख्खा शिवनेरी ते सकाळी सुरू झाले आणि न थकता, न भागता, न पाणी पिता, न काही खाता थेट त्यांनी शिवनेरी किल्ला गाठला, परत खाली आले, परत कामात आले. तर मला वाटतं ही अफाट ऊर्जा त्यांच्याकडे आहे आणि या डबल इंजिन यावेळी चमत्कार घडवणार. बेस्ट मुख्यमंत्री कोण, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? राजसाहेब ठाकरे होतील यावेळी.
काय बेस्ट असतं ते या महाराष्ट्राला बघायला मिळेल. कळेल. एकनाथ शिंदे परत मुख्य, आता तो विषयच राहतात, यावेळेला राज ठाकरे मुख्यमंत्री होतील. मनसेचा जाहीरनामा काय असेल आता या विधानसभेला? नाही, कसं आहे की एक आहे ना, बेंचमार्कच सेट केलं राजसाहेबांनी की या महाराष्ट्राचा विकास आराखडा साहेबांनी केव्हाच हे केलेलं आहे. तोच जाहीरनामा आहे आमचा. एकूण एक विषय आहेत: शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यटन, शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर, महिला सुरक्षितता. सम्राट अशोकाला अर्पणपत्रिका येते विकास आराखड्याचं. जर नीट पुस्तक तुम्ही वाचलं, दुर्दैवाने ती युती तुटली आणि ते पुस्तक ते काय फार विकास आराखडा पोचलाच नाही. जसं राजसाहेब म्हणतात की पहिला विचारल्यानंतर कोणी काय पोचवलंच नाही. बरोबर आहे. मी त्याचं एक एक पान वाचलं. सम्राट अशोक यांना अर्पणपत्रिका आहे आणि त्याच्यानंतर त्याचं पान सुरू होतं. या सगळ्या विषयातलं इतकं डिटेलिंग आहे त्या विषयात की तोच आमचा जाहीरनामा आहे, तोच आमचं कर्तव्यनामा आहे. मी जाहीरनामा तर म्हणत नाही, तो आमचं कर्तव्यनामा आहे की आम्ही जर सरकारमध्ये आलो, आम्ही जर निवडून आलो तर आम्ही त्याच्यावर काम करा. हे जे आहे ना, आता मध्ये ते आले होते फडणवीस साहेब, याच्यासाठी काय 10 कोटी देतो बार काउन्सिलला काय मुंबईवर, त्यासाठी सरकारने, आम्ही हेही म्हणत नाही. तुम्ही नाही आणलं तरी आमचं काम चालू आहे. 1.5-2 वर्षापूर्वी सिडको सोडाधारकांचा विषय राजसाहेबांनी सोडवला नवी मुंबईत. कामगारांचा विषय 2019ला इलेक्शन नंतर सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांनी सोडवला. ज्यावेळी इलेक्शन संपलेलं होतं, सेम डेला उद्धवसाहेब मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि सेम डेला एक अमित साहेब ठाकरे नावाचा तरुण इथे रस्त्यावर 4 किलोमीटर, मला वाटतं त्याचं पहिलं आंदोलन होतं. पहिलं आंदोलन होतं की भर उन्हात चालत होते. 8-10 हजारचा सगळे कामगार आमचे त्यांच्यासोबत सगळं कुटुंब, त्यांचं लहान मुलांनी सगळं. तर मला वाटतंय की हे सगळं संविधानिक पद नसताना सुद्धा आम्ही हे करतोय. मनसे आपल्या कर्तव्यावरती किती ठाम आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. भले ते सत्तेमध्ये असो नसो, एखादं जर त्यांनी काम हातात घेतलं तर ते काम कशा पद्धतीने करून घ्यायचं त्यांना सगळी चांगली टेक्निक माहिती आहे. साहेब, आपण शेवटला येतो आहे. भाजी विकणाऱ्या वडिलांचा मुलगा ते मनसे प्रवक्ते, नवी मुंबई शहराध्यक्ष, हा जो सगळा प्रवास आहे, हा काय संघर्षाने भरलेला सगळा प्रवास आहे. या प्रवासामध्ये असं कुठला व्यक्ती आहे की ज्याला धन्यवाद द्यायचे तुम्हाला? नाही, मला माझ्या आईबाबांनाच पहिला धन्यवाद द्यायचं की त्यांच्यामुळे तर मला सगळं बरोबर पाहता आलं की माझ्यातल्या आईमधला लढावपणा माझ्याकडे आलेला आहे. म्हणजे मला आठवतं की त्या गोवंडीतल्या अगदी नळावरच्या याच्यात जर कोणावर अन्याय झाला आहे तर आमच्या आईने भले भले दादा जे आहे ना, ते तो हंडा असतो ना घरातला पितळेचा, त्याने डोकी फोडलीत भल्या भल्या दादांची. जेवढे रेशनिंगच्या संदर्भातलं काही भ्रष्टाचार झाला तर महिलांना घेऊन लढाई करून त्यांना रॉकेलपासून या सगळ्या गोष्टी मिळवून दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या माझ्या आईचंच मला हे आहे. आणि वडिलांचं आहे की ज्यांना अप्रूप होतं. मी छोटं मोठं काम करत होतो, कुठल्याही व्यसनाच्या आहारी गेलो नाही. ना मला सुपारीचं, ना पानाचं, ना दारूचं, ना काय कसलंही मला व्यसन नाही. मला पुस्तकांचं व्यसन आहे, मला वाचनाचं व्यसन आहे, मला क्रीडा, कला, साहित्य, संस्कृती याचं व्यसन आहे. ह्या गप्पांमध्ये मी रंगतो. त्यामुळे मी अतिशय म्हणजे दारूच्या घोटालाही स्पर्श न केलेला महाराष्ट्र सैनिक आहे, कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला वाटतं की हे आईवडिलांनी मला दिलेले संस्कार आहे. त्यांच्या त्या सगळ्या संस्कारामुळे, त्या वातावरणामुळे, एका गोवंडीसारख्या झोपडपट्टीत राहून त्यांनी जे आमचं पालनपोषण केलं, तर त्या आज ते जरी नसले तरी मला सतत ते आठवत राहतं. मी आज कुठल्याही पदावर जावं किंवा कुठल्याही याच्यावर जावं, त्यामुळे त्या गोष्टीच मला सातत्याने त्यांच्या संस्काराचे आठवत राहतात. नक्की. शेवटचे 2 प्रश्न आहेत. जर बेलापूर मतदारसंघामधून आमदार झालात, म्हणजे तसं वातावरण तर झालं ते पूर्ण, बेलापूर मतदारसंघासाठी अशी कुठली 3 कामं आहेत ज्यांना तुम्ही प्रथम प्राधान्य द्याल? नाही मी सगळ्यात पहिलं ना माझं परिवर्तन यात्रेच्या वरच सिम्बॉल दिले: शिक्षण, आरोग्य, रोजगार. 80% ह्या 3,500-4 हजारच्या वर ज्या कंपन्या आहेत नवी मुंबईमध्ये, या सगळ्या कंपन्यांमध्ये आणि जेवढ्या 25पेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापना आहेत, मध्ये हॉटेल्स असतील इकडे, या सगळीकडे 80% स्थानिक मुलं असतील. 80%. जो GR आहे ना
कडक अंमलबजावणी करायला लावणार. कडक. मी तुम्हाला सांगतो, आत्ता मी जर 1700 कंपन्या वाकवू शकतो तर नवी मुंबईकरांनी विचार करावा मी काय करू शकतो. आरोग्याबद्दलचं दरपत्रक असायला पाहिजे. महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये तर सगळं फुकट मिळालंच पाहिजे सोयीसुविधा, पण खाजगी हॉस्पिटलची मोजोरी जी आहे ना ती मोडीत काढणं. इथे तेरणा हॉस्पिटलमध्ये 8-9 लाखापैकी 6 लाख भरल्यावर 2 ते 3 लाखासाठी 18 तास एकाची डेड बॉडी दिली जात नाही. बापरे. तिथेच काही दिवसांपूर्वी घटना घडते. 10-12 वर्षांनी मूल झालं आणि त्या माणसाला बिल द्या त्याचा तगादा लावला, त्यांनी सुसाईड केलं, पण त्या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल झाला. अनेक यांचे डेथ रेशो चेक केले खाजगी हॉस्पिटल, जे कळेल की फक्त मारायला आपण आपली माणसं घरातली पाठवतो. या सगळ्या खाजगी हॉस्पिटलच्या दरपत्रक असेल, यांच्यावर नियंत्रण असेल, शाळांच्या संदर्भात नियंत्रण असेल, आणि पुढची 5 ते 10 वर्ष जर यांचं गव्हर्नमेंट ऑडिट झालं, थर्ड पार्टी ऑडिट, 1 रुपया फी वाढू देणार नाही नवी मुंबईकरांची. शिक्षण, आरोग्य, रोजगार हाच माझं प्राधान्य असणार. म्हणजे ज्या पद्धतीनं आता आक्रमक आहात, आमदार झाल्यावर याच्यापेक्षा 100% अजून आक्रमकतेने काम नक्की. आक्रमकतेने म्हणजे आम्ही अभ्यास करून आक्रमकता आहे, म्हणजे चुकीच्या ठिकाणी. माझ्या बोलण्याला कोणी क्रॉस करावं ना, की मी जे बोलतोय ते खोटं आहे म्हणून. सरकारलाही भाग पाडणार आणि इथल्या सगळ्या यंत्रणेंना या शिक्षण, आरोग्य, रोजगाराबद्दल हे काम करायला 100% भाग पाडणार. शेवटचा प्रश्न, अगदी नवी मुंबई बेलापूर मतदार जे आपले मायबाप आहेत, काय आव्हान कराल तुम्ही? मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतोय. मी मागे 2019ला बोललो होतो, एक संधी, फक्त एक संधी तुम्ही द्या. 25 वर्षात काम झालं नाही ना, ते काम ह्या नवी मुंबईत उभं करून दाखवेल. आणि जर ते नाही झालं ना, पुढे तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही. जर संविधानिक पदावर मी नाही आहे तरी मी 800,000 कोटी नवी मुंबईकरांचे वाचवले. ऐन कैन प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांना त्या गोष्टीचा फायदा झाला. एक संधी. मला माझ्या आईवडिलांची शपथ आहे, मला छत्रपतींची शपथ आहे, मी जातपात मानत नाही, पण मी जन्माने कुणबी मराठा आहे. पण मी ती साथ घालतोय तुम्हाला की मी कुणालाही जातीपातीने कधी या गोष्टी केल्या नाही. एकदा विश्वास ठेवा आणि एक फक्त संधी द्या. आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांना संधी दिली. हा याचा मुलगा आहे म्हणून, हा याचा मुलगा नाही म्हणून 10 वर्ष दुसऱ्यांना संधी दिली. एक विश्वास फक्त माझ्यावर टाका, 100% तुम्हाला हा राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक निराश नाही करणार. खूप भारी वाटलं बोलून. आणि नवी मुंबई असेल, बेलापूर मतदारसंघातली पूर्ण जनता असेल, मतदार असतील, यावेळेला बघा जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी काय केलं असेल ना, आपण त्यात पडायचं नाही आता, परंतु जो व्यक्ती कुठल्याही संविधानिक पदावरती नसताना नवी मुंबईकरांसाठी 24 तास अवेलेबल असतो. मला वाटतं साहेब 50,000 लोकांच्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर असेल नवी मुंबईमध्ये, 100% असेल, कारण तुम्हाला फोन येत राहतात. मला यावेळी वाढदिवसालाच 50,000 मेसेजेस आलेले आहेत. किंवा मी सगळ्यांना मेसेज करून धन्यवाद देता मी थकलो. मग शेवटी सगळ्यांना एकच मेसेज केला. म्हणजे विचार करा की संविधानिक पदावरती नसल्यानंतर जर 50,000पेक्षा जास्त मोबाईल नंबर नवी मुंबईकरांच्या मोबाईलमध्ये असेल, तर आमदार झाल्यानंतर तुमच्या प्रत्येक गोष्टींसाठी हा व्यक्ती अवेलेबल असेल. खूप खूप धन्यवाद. खूप भारी वाटलं बोलून. आणि आपल्या प्रेक्षकांतर्फे, माझ्यातर्फे तुम्हाला येणाऱ्या विधानसभेसाठी आमदार म्हणून मी तुम्हाला आत्ता शुभेच्छा देतो. परंतु तरी तुम्हाला शेवटची लढाई लढायची आहे विधानसभेची, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आमच्या अमोल कोळेकर पाटील आणि P24 तास या यूट्यूब चॅनलवरती बोललात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद. खूप खूप आभार.